नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शील संपन्न, श्रद्धावान, उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमो बुद्धाय जय भीम. मागील 5 वर्षापासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपण आपल्या सर्वांच्या सुखासाठी मांगल्यासाठी भगवान बुद्धाच्या वाणीला प्रकाशित करीत आहोत. धम्मपद अट्टकथा गाथा कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अट्टकथा ही नवीन व्याख्यानमाला मागील 1 वर्षापासून सुरू केलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे ही आपणास नम्र विनंती. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूयात. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने सुनीता शेंडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिसत्य अनुसरण करावे. ओके मॅडम. जय भीम. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सर्वांनी हात जोडून द्यायचे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. साधू साधू साधू. धन्यवाद मॅडम. या व्याख्यानमालाला जातक कथाबद्दलचे विविध पैलू आज सर आपल्यासमोर मांडणार आहेत. आज आपण माझ्यासोबत आपण सर्वजण नक्कीच उत्सुक असाल सरांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी. प्रत्येक आठवड्याला नवीन उपासक आपल्यासोबत जोडलेले असतात, तर त्यांचा परिचय मी अल्पशा करून देते. सर इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या डिपार्टमेंटमध्ये होते. सर डायरेक्टरच्या पदावर केमिकल इंजिनियर म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. सरांनी MA पाली मध्ये केलेलं आहे, नेट पालीमध्ये केलेलं आहे. सरांनी काय पेपर पण प्रेझेंट केलेले आहेत. सर आता आंबेडकर थॉट्स करीत आहेत नागपूर युनिव्हर्सिटीला. सरांनी धम्मसा कच्छाला अट्टकथाविषयी बहुतांश वेळा लेक्चर दिले आहे. जातक कथा जेव्हा सुरू झाले, सरांचा पहिला एपिसोड म्हणजेच बुद्धिस्ट आर्ट अँड आर्किटेक्चर विषयी त्यांनी माहिती सांगितली होती. आणि सर अजून सोशल वर्करमध्ये पण खूप अग्रेसर असतात. सरांनी गावातील गरीब मुलांसाठी काही अभ्यासासाठी कम्प्युटर पण दान केलेली आहे. आणि सरांचा समाजाशी काही देणं आहे म्हणून ते कोणीही त्यांना लेक्चरसाठी बोलावलं, जातकथेविषयी बोलायला सांगितलं तर सर आवर्जून तिथे भाग घेतात. असे आपले आजचे व्यक्तिमत्व माननीय आदरणीय लभाने सर यांचा परिचय मी एवढ्यातच थांबविते आणि त्यांना मी विनंती करते की आजच्या व्याख्यानमालेला सुरुवात करावी. आजची व्याख्यानमाला क्रमांक 2 आहे. जातक अट्टकथा व्याख्यान क्रमांक 81. कासाय जातक वर्णना आणि चूडनंदी जातक वर्णना अशा 2 जातक आहेत आज. तर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर.
नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. सर्व उपासक उपासिका यांना नमो बुद्धाय जय भीम. सर्व धम्म साकच्छा टीम आणि स्पेशली पीपीटी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करणारे जे ग्रुप आहेत किंवा आर्टिस्ट आहेत ज्योती मॅडम, त्यांना पण धन्यवाद. आणि आज मला संधी दिली आपल्याला जातक सादर करण्यासाठी, त्यासाठी मी सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आज आपण 2 जातक बघणार आहोत. या दोन्ही जातकाचं एक कॉमन वैशिष्ट्य म्हणजे दोन्हीमध्ये देवदत्त असल्यामुळे आपण ते कंबाईन घेतो आहे. हे जे आजचे जातक आहेत 2, ते आता सांगितल्याप्रमाणे देवदत्ताशी रिलेटेड आहेत. तर पहिलं जे जातक आहे ते आहे जातक क्रमांक 221, कासाव जातक वर्णना. तर कासाव म्हटल्यानंतर काशाय वस्त्र, तर त्याच्या संदर्भातलं हे जातक आहे. आणि कासाव जातक वर्णनातला जो पूर्वी पुब्ब कथा आहे, तर त्यामध्ये हत्तीचा एक पात्र आहे. हे हत्ती जो असतो तो बोधिसत्व असतो. तर हे आपण दोन्ही अनुपुब्बे कथा आणि प्रेझेंट दोन्ही आपण बघणार आहोत. तर सुरुवात अशी होते, अनिक कसाव कासावन ती इदं सत्ता जेतवने विहरंतो देवदत्त आरंभ कथेशी. तर अनिक कसावं कासावं हे त्या वर्ष, त्या जातक कथेचा वर्ष आहे, सुरुवात आहे. तर अनिक कासावं म्हणजे अत्यंत क्रूर व्यक्ती किंवा दुष्ट व्यक्ती, अकुशल व्यक्ती, या संदर्भातला जे जातक आहे ते ही जी कथा आहे ती जेतवानामध्ये शास्त्र विहार करत असताना देवदत्ता संबंधी सांगितलेली आहे. वत्तुपन राजगहे समुठ्ठितं, हीच गोष्ट राजगृहामध्ये समुठ्ठितं त्यावेळेस ती उत्पन्न झाली होती आणि मग ती जेतवनापर्यंत पोहोचलेली आहे. एकस्मि समये धम्म सेनापती पंचही भिक्खुसतेही सद्धिं वेळुवने विहरंती. देवदत्तोपि अत्तनो अनुरूपाय दुःशील परिसाय परिवृत्तो गयासीचे विहरती. तर एका वेळेस काय होतं की धम्म सेनापती म्हणजे सारिपुत्त बनते 500 भिक्खू संघासोबत, 500 भिक्खूंसोबत वेळुवनामध्ये असतात. आणि त्याच वेळेस देवदत्त आपल्या दुःशीलवान म्हणजे ज्या शील न पाळणारे किंवा दुष्ट त्यांचे जे सहाय्यक होते त्यांच्यासोबत घेऊन तो गयासीस पर्वतावरती देवदत्त वास्तव्याला होता. तर तस्मी समय त्या वेळेस काय होतं, राजगवासिनो छंदकं संगरित्वा दानं संजयसु. तर राजगृहातले जे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन दान एकत्र संकलन करायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणजे आताही ती प्रथा आहे की आपण एखाद्या संघाला दान देतो किंवा भिक्खूला दान देतो, तर सगळे गावकरी मिळून किंवा काही लोकांचा समूह एकत्र येतो आणि ते दान गोळा करून मग त्याला जसं आपल्याला देता येईल, कोणत्या पद्धतीने आपल्याला त्या संघाला देता येईल, तर ते ठरवलं जातं. तर त्यावेळेस काय होतं की ही स्लाइड झालेली आहे आपली. तर दान एकत्र करून मग ते त्याचा वाटप केला जातो. तर अथेको वारताय आगद वाणिज्यो इमंग साटकं विसर्जेत्वा. तर तो एक वाणिज्य असतो, आलेला वाणिज्य, आगत वाणिज्य म्हणजे ट्रेडर, व्यापारी, तो काय करतो की इमंग साटकं विसर्जेत्वा, हे माझ्याकडून हे वस्त्र घ्या, त्या कंट्रीब्युशन मध्ये ते स्वतःचं वस्त्र देतो दानाला आणि म्हणतो की मम्पी पत्तिकं करोथा, मला सुद्धा त्या दानामध्ये सहभागी करा. ती महगदंग गंध कासावं अदासी, असं म्हणून तो गंध कासावं अत्यंत सुगंधित असलेलं काशाय वस्त्र दान करतो त्या समूहाला. नागरा महादानं पवत्तियन्सु सब छंदकेन संकटितं कहापणेव निठ्ठासी. तर मग काही लोक कहापण देतात, म्हणजे सुवर्ण मुद्रा देतात, काही दुसऱ्या पद्धतीचं दान देतात. ते सगळं दान एकत्र करून त्याचं संघामध्ये डिस्ट्रीब्युशन होतं. पण सो साटको अतिरेको आहेसी, त्यांनी दिलेलं ते सुगंधित आणि अत्यंत मौल्यवान असं जे कापड आहे, कास्या वस्त्र आहे, ते शिल्लक राहिलेलं असतं. आता त्याचा इश्यू असा असतो की त्याला द्यायचं कसं, वाटप कसा करायचा.
तर त्याला कापून न देता त्याला पूर्ण द्यायचं असं ठरलेलं असतं. तर महाजनो सन्निपतित्वा, महाजन सगळे लोक एकत्र येऊन विचार करू लागले, अयं गंध कासाव साटको अतिरेको, हे जे वस्त्र आहे हे सुगंधित आहे. कसं न दे मग, की सारीपुत्र थेरस उदाहू देवदत्त असा, म्हणजे सारीपुत्र थेरांना द्यायचं की देवदत्ताला द्यायचं, ती म्हणतयसू अशी ते चिंतन करायला लागले. तथेके सारीपुत्र थेरसा ती आऊंसू, तर काही जण काय म्हणाले की आपण सारीपुत्राला हे वस्त्र, कासाय वस्त्र दिलं पाहिजे. पण काही लोक काय म्हणाले, सारीपुत्र थेरो कती पाहंग वसित्वा यथारुची पक्कम विसती. सारीपुत्र थेर कसे आहेत, कधी कधी येतात आणि वसित्वा थोडा वेळ राहतात आणि यथारुची पक्कम विसती, आणि ते योग्य म्हणजे सोयीस्करपणे कन्व्हिनियंटली ते येतात आणि जातात. मात्र देवदत्त थेरो पण निबद्धं अमंग नगरं एवं उपदिशायं विहरती. देवदत्त थेर मात्र आमच्या याच राजगृहाच्या गयासीस पर्वतावर नेहमीच असतात. मंगला मंगलेसु अयमेवं अमाकं अवस्सयो देवदत्तस्य दस्सामा. तर वेळोवेळी देवदत्त काय करतो, इथेच असल्यामुळे तो आम्हाला मदत करतो. त्यामुळे आपण देवदत्ताला हे साटक, हे काशाय वस्त्र दिलं पाहिजे, ही ती आऊंसू असे म्हणतात. संबलिकन करोंते पेसू, मग संबलिकन म्हणजे मेजॉरिटी. मग मेजॉरिटीने काय ठरवलं की देवदत्तस्य दस्सामा, हे जे सुगंधित वस्त्र आहे हे देवदत्ताला देऊया आपण. ती वत्तारो बहुतरा अहेंसू अथनं देवदत्तस्य अहेसू. मग देवदत्ताला ते देण्यात आलं. देवदत्तो तस्य दसा छिद्दा पेत्वा ओवट्टिक सिब्बा पेत्वा रजा पेत्वा सुवर्ण पट्टवन्न कत्वा पारुपी. मग देवदत्ताने काय केलं की हे जे सुवर्ण वस्त्र आहे, सुगंधित वस्त्र आहे, त्याला छिंदा पेत्वा म्हणजे व्यवस्थित कापून, नंतर सिब्बा पेत्वा त्याला व्यवस्थित शिवून, रजा पेत्वा म्हणजे त्याला डाईंग करून, कलरिंग करून, सुवर्ण पट्टवन्न त्याला सुवर्ण वर्ण दिला, आणि मग कत्वा पारुबी मग तो धारण करायला लागला. तस्मी काले ती समंता भिक्खू राजगहा निखमित्वा सावथी गंत्वा सत्तारंग वंदित्वा कतपटी संथारातन पवती आरोचेत्वा. आता ही गोष्ट आहे राजगृहातली. आता त्यावेळेस 30 भिक्खू राजगृहातून निघून कुठे आलेत, आता सावथीला आलेत. सावथीला आल्यानंतर सत्तारंग वंदिता शास्त्राला वंदन करून कतपटी संथारातन पवती आरोचेत्वा, मग त्यांचं कुशल मंगल एकमेकांशी विचारून नंतर मग सांगितलं त्यांनी, एवं म्हणते अत्तनो अनुनच्छ विक अरध्वज पारुपी. एक असा व्यक्ती आहे की जो लायक नाहीये, जो डिझर्व करत नाहीये, तो अरध्वज पारुपी. अरध्वज म्हणजे श्रेष्ठ वस्त्र जे धम्माला रिप्रेझेंट करतं. तस्मी काले ती समत्ता भिक्खू झालं आपलं. तर त्यावेळेस शास्त्र त्यांना म्हणतात, त्या भिक्खू संघाला म्हणतात, न भिक्कवे देवदत्तो इदान एवं अत्तनो अननरूपं अरध्वज परिदहती पुब्बेपी परिदह्येवाती वत्वा अरि अतितं आहारी. भिक्खूंनो, हा जो देवदत्त आहे हा याच वेळेस त्याला अनुरूप असलेलं वस्त्र अरध्वज धारण करीत नाही, तर पूर्वी सुद्धा तो अशाच पद्धतीचं त्याची पात्रता नसताना सुद्धा तो अरध्वज म्हणजेच काशाय वस्त्र धारण करून फिरत होता. आणि असं म्हणून ती वत्वा अतितं आहारी, ते अतीत सांगतात. मग आता अतीत कथा इथून सुरू होते. अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जं कारेन्ते बोधिसत्तो हिमवन्तं पदेसे हत्तिकुले निब्बत्तित्वा वयपत्तो असिति सहस्रमत्त वारण परिवारो यूथपति हुत्वा अरण्यते वसती अरण्यातने वसती. तर 80,000 प्राण्यांचा जो समूह आहे, परिवार आहे, त्याचा जो मुख्य आहे ते तो असतो बोधिसत्व. तर त्याच्यामध्ये जो हत्ती असतो तो बोधिसत्व असतो. तर वाराणसी मधली ही घटना आहे अतीत काळातली. तर त्याबद्दल पुढे काय होतं,
की असा जो समूह आहे हत्तीचा, त्यामध्ये अथेको दुग्गत मनुष्यो वाराणसीय विहरंतो दंत कारविथीय दंतकारे दंतवलय यादिनी करून ते दिसवा हत्ती दंते लभित्वा गणितसता ही पुच्छी. तर तो एक दुर्गत माणूस असतो, एकदम दुर्गती प्राप्त झालेला जो व्यक्ती असतो, तो हस्तिदंताचं काम करणाऱ्या कारागिरांकडे जाऊन म्हणतो की तुम्हाला हस्तिदंत पाहिजे का, हत्तीचे दात हवेत का, जर मला मिळाले तर तुम्ही घ्याल का. तर ते म्हणतात की हो आम्ही घेऊ, आम गामी सामा. या ठिकाणी एक सुंदर शब्द आलेला आहे की दंतवलय आदीनी, म्हणजे दंताचे दागिने, हस्तिदंताचे दागिने, त्याच्यामध्ये जी बांगडी असते हस्तिदंताची, ती बांगडी म्हणजे दंतवलय. इतका सुंदर शब्द बांगडीसाठी पालीमध्ये आहे. तर ते म्हणतात, ते कारागीर म्हणतात की हो आम्हाला लागेल, हस्तिदंत लागेल, तू घेऊन येऊ शकतो. तर मग पुढे सो आउदंग आदाय कासाय वत्थ वसनो पचेक बुद्ध वेसन गणित्वा. तो काय करतो, आता त्याला हस्तिदंत आणायचे आहेत, तर मग हत्तीला मारावं लागेल. तर तो काय करतो, आयुध घेतो, आपले शस्त्र घेतो, आयुध म्हणजे शस्त्र, आणि काशाय वस्त्र धारण करतो. अशा पद्धतीने धारण करतो की जणू काय तो पचेक बुद्ध वेसन, म्हणजे प्रत्येक बुद्धाच्या वेशामध्ये दिसेल असा. गणित्वा पटिशीसकं पटिभुंजित्वा. तर डोक्याला सुद्धा काशाय वस्त्र बांधून हत्ती विथियन थत्वा, हत्ती जिथून जाणे न करता ज्या ठिकाणी विचरण करतात त्या ठिकाणी तो जाऊन थांबतो. आणि काय करतो, आयुधेन हत्ती मारेत्वा, स्वतःच्या आयुधाने हत्ती मारतो. आणि दंते आदाय वाराणसीयन विकिन्नतो जीवकं कप्पेसी. आणि तो करतो ते हत्तींना मारून त्याचे दात विकून तो आपलं आयुष्य जगत असतो. सो अपरभागे बोधिसत्वस्य परिवार हत्तीनं सब्ब पश्चिमं हत्ती मारे तू आरंभी. तर मग त्याच्यानंतर पुढे पुढे सगळे बोधिसत्वाच्या ज्या परिवारातले जे हत्ती होते, एक एक करून सगळे मारण्याचं त्याने आरंभ केला. तर हत्तीनो देवसिकंग हत्तीसु परिहायंतेसु. सो आयुधं आदाय, हे आयुध घेऊन तो त्या हत्तीला मारतो. तर केन खूप कारण हत्तीनो पर्यायंती, कुठल्या कारणाने तो हत्तीला मारतो, असं बोधिसत्व आरोचेसी. तर त्या हत्तीतल्या काही हत्तींनी म्हटलं की हा कोणत्या कारणाने हत्तीला मारतो, असं बोधिसत्व हत्तीला जाऊन रिपोर्टिंग करतो, सांगतो. तर त्यावेळेस बोधिसत्व काय करतो बघा, बोधिसत्व परिगणनतो. मग बोधिसत्वानी त्या घटनेचा थोडीशी चौकशी केली आणि त्याच्या लक्षात आलं की पचेक बुद्ध वेसन गहेत्वा, प्रत्येक बुद्धाच्या वेशामध्ये जाऊन घेऊन तो वेश हत्तीविती पर्यंते एको पुरिसो तिठती. हत्तीविती पर्यंते, हत्तीच्या मार्गावर थांबून एक पुरिसो जातो. आणि कचिनो को सो मारेती परिगणसामी नंग. तर तो मारतो, तर आता करतो मी स्वतः जाऊन तिथे जाऊन उभा राहतो. तर एक दिवस हत्ती पुरतो कत्वा स्वयं पच्छतो अहोसी. मग स्वतःच तो बोधिसत्व हत्ती तिथे जाऊन उभा राहतो. सो बोधिसत्वं दिसवा. तो बोधिसत्व हत्ती पाहून आयुधं आदायन पखंदी. तो जो क्रूर माणूस आहे तो त्या आयुध घेऊन त्या हत्तीकडे जायला लागतो. बोधिसत्व निवत्तेत्वा ठितो. बोधिसत्व तो तिथेच थांबतो आणि भूमीय पोथेत्वा मारेस्वामी. आता त्याच्या लक्षात आले की हाच आहे मनुष्य आहे, ह्या सगळ्या हत्तींना मारत आहे. तर त्याच्या मनातला जो विचार आहे तो दाखवला इथे, भूमीय पोथेत्वा मारेस्वामी. याला काय करतो, मी सोंडेत पकडून जमिनीवर आपटूनच ठार करतो. असा विचार आल्यानंतर तिंग सोंडंग पसारेत्वा तेन परिदहितानी कासावानी दिसवा. तर ज्यावेळेस त्यांनी सोंड उगारली आणि आता त्याला पकडणार सोंडत, तर त्याच्या लक्षात येतं की हा जो व्यक्ती आहे काशाय वस्त्र धारण केलेला आहे बघा. तर ते बघितल्याबरोबर तो बोधिसत्व म्हणतो, इमंग हरद अरहध्वज मया गरु का तू वर्तती. अरहध्वज धारण करणारा हा व्यक्ती आहे, हा कासाय वस्त्र धारण करणारा व्यक्ती आहे, याला जर मी मारलं तर माझ्या हातून गरु कम्म होईल, फार भारी कम्म होईल. असं म्हणून ती सोंडंग
परिसंहरित्वा, म्हणजे ती सोंड तो खाली घेतो आणि त्याला म्हणतो अबो पुरिसंग ननो एस अर्हदजो अननोच्छ विको तुय्यं कस्मा एतं परिदहसी. अरे माणसा, इथे हा अर्हध्वज घेऊन, ही धम्माची हे घेऊन, धम्मध्वज घेऊन असा तू लायक नसलेला क्रूर व्यक्ती तो कसा काय इथे तू येतोस आमच्याकडे, माझ्या समोर येतोस. आणि असं म्हणून तो म्हणतो त्यावेळेस तो बोधिसत्व हत्ती गाथा म्हणतो आहे, इमांग गाथांग अवोच. तर ही जी गाथा आहे ती या दोन गाथा त्या ठिकाणी तो म्हणतो आहे. तर पहिली गाथा आहे अनिक्क सावो कासावं यो वत्थंग परिदहिस्सती अपेतो दमसच्चेन न सो कासावं हरती. आणि दुसरी आहे योच वंतकसा वत्स शीलेसु सुसमाहितो उपेतो दमसच्चेन सवे कासावं हरती. तर ह्या दोन्ही ज्या गाथा आहेत त्या एकमेकांच्या पूरक आहेत. तर पहिल्या गाथेमध्ये म्हटलेलं आहे की अत्यंत क्रूर असलेला, सगळे वाईट कर्म असलेला व्यक्ती आणि अपेतो दमसच्चेन, ज्यानी आपल्या विकारांचं दमन केलेलं नाही असा व्यक्ती कासाय वस्त्र धारण करण्यास पात्र नाही. आणि दुसऱ्या गाठेत म्हटलेलं आहे की जो ह्या सगळ्या गोष्टी स्वतःवर उपेतो दमसच्चेन, तो दमन करतो आपल्या विकारांवरती आणि सगळे जे त्याचे कुशल कर्म आहे या कुशल कर्माने जगतो, शीलाने जगतो, तोच केवळ काशाय वस्त्र धारण करण्यास पात्र आहे. तर ह्या मगाशी म्हटल्याप्रमाणे की अनिक्क सावो या शब्दाचा अर्थ आपण पुढे बघितला तर आपल्या लक्षात येईल की किती वाईड रेंजचा हा पुढे दिलेला आहे याचं हे मीनिंग ते बघूया आपण. तर अनेक कसावो ती कसावो उच्चती, म्हणजे रागो दोसो मोहो मख्खो पळासो इच्छा मसरीय माया साठेय थंबो सारभो मानो अतिमानो मदो पमादो सब्बे कुशला धम्मा सब्बे दुच्चरिता सब्बंग भव कामिकम्मं दिग्धत किलेस सहस एसो कसावो नाम. तर अनेक कसावो मध्ये इतक्या वाईट क्वालिटीज आहेत या शब्दाच्या, तर असा व्यक्ती कसा काय धारण करू शकतो काशाय वस्त्र. तर राग दोष मोह, ग्रीड, अँगर आणि डिल्युजन. नंतर म्हटलेला आहे मख्खो. तर मख्खोचा अर्थ मख्खो दुसऱ्याच्या प्रगतीची ईर्ष्या करणे, दुसऱ्याचं वाईट चाहणे. पळासो निष्ठुर. नंतर इस्सा म्हणजे ईर्ष्या, मच्छरीय स्टिंगिनेस किंवा स्वार्थी भाव, मच्छरिया. माया, माया म्हणजे फ्रॉड असणारा व्यक्ती. साठेय म्हणजे धूर्त व्यक्ती. थंबो म्हणजे जो दुसऱ्याची अडवणूक करणारा व्यक्ती. सारंभो म्हणजे इतरांना धोका देणारा व्यक्ती. मानव म्हणजे इगोइस्ट व्यक्ती. अतिमानव म्हणजे अति इगोइस्ट. मदो म्हणजे जो सेन्शुअल काम पिपासू. सब्बे प्रमादो म्हणजे प्रमाद असलेला व्यक्ती. या सगळ्या क्वालिटीज. सब्बे अकुशला धम्मा सब्बे सुचरिता, सगळेच्या सगळे अकुशल धम्म आणि दुचरित ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्या व्यक्तीला अनिक्क सावो म्हटलेलं आहे. आणि अशी अनिक्क सावो व्यक्ती ही काही आपला जो काशाय वस्त्र आहे हे धारण करण्यास पात्र असू शकत नाही असं बुद्धांनी सांगितलं आहे. मात्र दुसऱ्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी नसलेली व्यक्ती ती मात्र काशाय वस्त्र धारण करण्यामध्ये पात्र आहे असं बुद्धांनी म्हटलेलं आहे. त्या बोधिसत्वांनी म्हटलेलं आहे या गाथेमध्ये. ओके. तर दमे सच्चेन याचा अर्थ सांगितलं की उत्तपकारेन दमेन सच्चेन. तर वेगवेगळ्या प्रकारे आपल्या विकारांचं दमन करणाऱ्या व्यक्तीला दमसच्चेन असं म्हटलेलं आहे. तर अशी ह्या दोन गाथा म्हटल्यात बुद्धाने. आणि या ठिकाणी एवं बोधिसत्व तस्य पुरीसस्स इमं कारणं कथेत्वा इतो पठ्ठाय मा आगमनी. आता जो हत्ती आहे
हा त्या काशाय वस्त्र धारण करणाऱ्या त्या क्रूर व्यक्तीच्या समोर आहे. आता या दोन गाथा म्हटल्या बोधिसत्वांनी, त्याचा अर्थ पण आपण बघितला. तर पुढे काय होतं की हा जो बोधिसत्व आहे त्या क्रूर व्यक्तीला काय सांगत आहे, इतो पठ्ठाय मा इधन आगमी, पुढे इथे यायचं नाही. आगच्छसी से, पुन्हा जर आला तर जीवित ते नथी, तुला जिवंत राहता येणार नाही, म्हणजे मी तुला ठार करील. ती तज्जेत्वा पलापेसी, तसा दम देऊन असं त्याला मोठ्या याने रागाने आणि एक वॉर्निंग म्हणून, कडक वॉर्निंग ऍडमोनिशन देऊन पलापेसी, त्याला तिथून पळवून लावलं. ही अतीत कथा बुद्धाने सांगितलेली आहे. आणि सत्ता इमंग धम्म देशनं आहारित्वा जातकं संबोधानेसी, तर या ठिकाणी बुद्धाने पास्ट आणि प्रेझेंट याचं रिलेशनशिप एस्टॅब्लिश करून मग बुद्ध सांगतायत की तदा हत्तीमारक पुरीचो देवदत्तो अहोसी, तो जो हत्तीमारक माणूस आहे तो देवदत्ता होता. आणि युथपती पण अहमेवं अहोसी, जो हत्तीच्या कळपाचा जो प्रमुख होता तो मीच होतो. तर अशा अशा प्रकारे हे कासावं जातक वर्णना या ठिकाणी पूर्ण होते आहे. आणि याचं आपण कमेंट किंवा याचं अनालिसिस थोडस दुसरी अट्टकथा झाल्यावरती करूया. तर दुसरी जातक आहे 222 क्रमांकाची, चूळनंदीय जातक. चूळनंदीय आणि महानंदीय असे दोघं भाऊ आहेत. आणि त्या दोघा भावाची जी आई आहे ती आंधळी असते. आणि हे तिसे सगळे माकडाच्या याच्यामध्ये जन्म घेतलेले असतात. आणि यामधला जो महानंदी असतो तो बोधिसत्व असतो. तर ही कशी आहे जातक कथा आपण बघूया. इदं तदाचर्येवं वचोती, इदं सत्ता वेळुवने विहरंतो देवदत्तं आरंभ कथेसी. तर ही सुद्धा कथा वेळुवनामध्ये विहार करत असताना देवदत्ताच्याच बाबतीत बुद्धांनी सांगितलेली आहे. तर वेळुवन म्हणजे परत राजगृह चाला, तिथलीच ही कथा आहे. तर एक दिवसही भिक्खू धम्मसभाय कथा कथं समिष्ठापेसु, तर चर्चा करत होते भिक्खू नेहमीप्रमाणे. आयसो देवदत्त नाम कख्खळो खरुसो साहसिको सम्मा संबुद्धे अभिमारे पयोजेसी सीलन पविज्जी नाळागिरी पयोजेसी आणि खंती मेत्ता अनुदय मत्त नक्तंपी स तथागते नथी. तर सांगतात की हा जो देवदत्त नावाचा व्यक्ती आहे तो कसा आहे, तो प्रचंड रागीट, कठोर आणि क्रूर. साहसिको म्हणजे या ठिकाणी साहस हा शब्द नाही आहे, हा क्रूर या अर्थाने आलेला शब्द आहे साहसिको. तर असा हा क्रूर आणि सगळे वाईट गुण असलेला रागीट व्यक्ती, तर त्यांनी काय केलेलं आहे, सम्मा संबुद्धाला अभिमारे पयोजसी म्हणजे मारायला माणसं पाठवली. एक वेळेस तर त्याच्या शरीरावर शिळा ढकलून दिलेली आहे आणि एका वेळेस नालागरी हत्तीला सुद्धा पाठवलेला आहे. पयोजसी, नालागरी हत्तीचं प्रयोजन केलेलं होतं. आणि त्या माणसाकडे, अशा या व्यक्तीकडे खंती नावाची गोष्ट नाही आहे, मेत्ता तर बिलकुलच नाही आहे, अनुदय मतंपी म्हणजे त्याच्याकडे दया माया काहीच नाही, निर्दयी व्यक्ती आहे तो. आणि तथागताबद्दल तर अजिबातच नाही, तथागते नथी. तर हे सांगत ही चर्चा सुरू होती. त्यावेळेस सत्ता आगंत्वा, त्या ठिकाणी शास्त्र आले आणि म्हणतात काय अनुअत्थ भिक्कवे एतरही कथाय सन्निसिन्ना, काय चर्चा करताय भिक्खूंनो, ती पुच्छित्वा इमाय नामा, म्हणते अशी अशी चर्चा करतोय आम्ही. ती उत्ते, मग आता बुद्ध म्हणतात त्याच्यावरती, न भिक्कवे इदान एवं पुब्बेपी देवदत्तो कख्खळो फरुसो निक्कारणको येवा ती वत्वा अतितन आहारी. तो आता तितका रागीट आणि क्रूर नाहीये, तो पूर्वी सुद्धा अशाच पद्धतीचं त्याचं बिहेवियर होतं. आणि हे सांगून अतीतामधली अट्टकथा अतीत मधली ती बुद्ध कथा सांगत आहेत. तर ही आता अतीत कथा सुरू होते. अतिते वाराणसीय ब्रह्मदत्ते राज्यं कारयन्ते बोधिसत्तो हिममंतं पदेसे
महानंदियो नामं वानरो अहोसी. तर वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त राजाच्या काळामध्ये बोधिसत्व हा काय असतो की महानंदी नावाचा वानर होता. आणि कनिष्ठ भातिको पनस्स चूळनंदियो, त्याचा जो कनिष्ठ भाऊ होता तो होता चूळनंदियो. तर हे नाव आपल्याला कॉमन दिसतात. एका ठिकाणी चूळ असतो मग महा. तर जसं की चूळ असेल, चूळसाला, देन महासाला, असं छोटा आणि मोठा. ते उभोपी असी तीस असी ती सहस्र वानर परिवारा, 80,000 वानर परिवारासोबत हिमवंत पदेचे अंधमातरंग पटिजगंता वासं कप्पेसू. तर अंधमातरंग त्यांची आई आंधळी आहे अशा आईसोबत, आईला सांभाळत पटिजगंता वासं कप्पेतू वास करत होते 80,000 परिवारासोबत. ते मातरंग सयन गुंबे खपेत्वा अरय्यंग पविसित्वा मधुरानी फलाफलानी मातुया पेसंती. तर ते काय करायचे, आईला शयन गुंबे म्हणजे झोडपामध्ये जिथे तिला शयन मिळेल, आराम मिळेल किंवा सुरक्षित राहता येईल अशा ठिकाणी ठेवून मग ते स्वतः अरण्यात जायचे आणि मधुर फल घेऊन काय करायचे, आरणक वानरा तसा न देती. तर ते काय करायचे की तेच ही फळं आहे ते सांगायचे की नेऊन दे, एका दुसऱ्या वानराला सांगायचे. तो म्हटला आहरणक वानरा, आणून देणारा वानर. तर तो काय करायचा की त्या आईला, आंधळ्या आईला नेऊनच नाही द्यायचा, तसा न देती. सा खुदा पिळिता अठ्ठी चम्माव वेसा किसा अभोसी. तर ती जी माकडीण आहे त्यांची आई, ती काय झाली, खुदा पिळिता. खुदा म्हणजे भुकेमुळे, ते भुकेने व्याकुळ होऊन आणि हाड मास तिचे हे झालं, म्हणजे हडकुळी झाली ती. आणि किसा अवसी, किसा म्हणजे कृश झाली. अथनंग बोधिसत्व आहंग. मग तो बोधिसत्व म्हणाला, मयंग अम्म, आईला म्हणाला, मयंग अम्म तुमाकंग मधुर फलाफलानी पेसेम. मी तुला सुंदर सुंदर मधुर असे फळ पाठवतो. तुम्ही कसमा मिलायता, तू इतकी कोमेजली का आहेस. आता मिलायता हा शब्द आपल्याला बऱ्याच गाथामध्ये दिसतो. आपल्या एका गाथामध्ये पुप्पम मिलायती यताई दम्मे, नाही का. तर मिलायथा म्हणजे तू अशी का कोमेजली आहेस किंवा अशी का वीक झालेली आहेस, तर असं विचारतो. त्यावर ती आदळी आई म्हणते, तात नाह लभामी, तू जे मला फळ पाठवतोयस ते काही मला भेटत नाही आहेत. बोधिसत्व चिंतेसी. मग बोधिसत्व विचार करतो, मयी युथंग परिहरंते माता मे नासिसती युथंग पहायंग मातरे एवं पटिजग्गिसामी. तर मी काय करतो की हा जो माझा परिवार आहे, माकडांचा परिवार आहे, यांचा सांभाळ करण्यापेक्षा मी त्या परिवार सोडून देतो आणि आईसाठी मी आपला वेळ देतो. पटिजग्गिसामी, मी आईचा पालन पोषण करतो, असा विचार करून तो मग काय म्हणतो, सो चुळनंदीय पक्कुसा पेतवा. चुळनंदियाला बोलवतो भावाला आणि म्हणतो, तात त्वंग युथंग परिहार, तू आता ग्रुपचा लीडर तूच राहा, तूच सांभाळ कर. मी मात्र काय करेन, अहंग मातरंग पटिजग्गिसामी, मी मात्र माझ्या आईला, आपल्या आईला मी पोसेन. असे म्हटल्यानंतर सोपी नंग, मग तो त्याचा भाऊ पण म्हणतोय, भातिकंग महयंग युथ परिहारेन कम्मंग नथी. मला सुद्धा त्या वानरचा परिवाराचा कम्म करायचं नाही आहे. मी सुद्धा अहंपी मातरम एवं पटिजग्गिसामी, मी सुद्धा आईची सेवा करणार आहे. ती असं म्हटल्यानंतर इति ते उभोपी एकच छंदा होतवा, दोघांचा एकच विचार झाला. युथंग पहाय, त्यांनी तो ग्रुप सोडून दिला आणि मातरंग हेतवा, आईला घेऊन काय केलं, हिमवंतांग ओरुयंग पच्चंते निग्रोध रुके. तर त्या हिमवत्यातल्या त्या जंगलाच्या पच्चंते म्हणजे बाउंड्रीवरती, जंगलाच्या बाउंड्रीवरती निग्रोध रुखे, एका निग्रोध
निवास ठरवला आणि त्या ठिकाणी ते तिघही राहू लागले, ती आई आणि हे दोन मुलं. तर अशा पद्धतीने हे राहत असताना आता हा जो एक क्रूर मनुष्य आहे, ज्याच्याबद्दल आता आपण बघणार आहोत की तो कसा या माकडांना ठार मारतोय, ते आता बघू आपण. तर अथे को वाराणसी वासी ब्राह्मण मानवो तक्कशिलाय दिसा पामो खस्सच आचार्यस संतिके सब्ब सिप्पानी उगणित्वा गमिसामी ती आचार्य आपची. तर वाराणसी मधला जो ब्राह्मण मानव असतो, त्याचा जो आचार्य असतो तो तक्षशिलेचा असतो, आणि दिसा पामोख म्हणजे सगळ्या दिवसांनी त्याची प्रसिद्धी झालेला असलेला असा तो ब्राह्मण टीचर, तो त्या पुरुषाला, त्या क्रूर पुरुषाला सांगतो की सब्ब सिप्पानी उगणित्वा, सगळं त्याला शिक्षण दिल्यानंतर म्हणतो की आता तो म्हणतो की गमिस्वामी, आता तू जाणार आहे. तर आचार्याला विचारता येतो की मला आता जायचं आहे. तर आचार्यो अंगविज्ञानुभावेन तस्य कक्कळ फरुस साहसिक भाव यत्वा, त्याचा जो कठोर आणि क्रूर भाव जाणून तो त्यांचा टीचर म्हणतो, काय म्हणतो, तात त्वं कक्कळो फरुसो साहसिको, तू अत्यंत क्रूर व्यक्ती आहेस, तू अत्यंत रागीट व्यक्ती आहेस. एव रूपानं नंग सब्ब कालं एक सदिसं एवं इज्जती महाविनाशं महादुःखं पापुनसी. तर सगळं काही जे काही तू करशील किंवा करणार आहेस त्याची काळजी घे, नाहीतर एक दिवस काय होईल की जे काही तू करशील या टेंडन्सी, या तुझ्या बिहेवियरमुळे, तर तुझा काय होईल, महाविनाश महादुःख पापुनिससी, तुला हे सगळं महादुःख मिळणार आहे. मा त्वं कक्कळो होई, तू असा क्रूर होऊ नकोस. पश्चानुतापनं कारणं कम्मं मा करी, ज्यामुळे तुला पश्चाताप होईल असं काम तू केलं नाही पाहिजेस, असं तो ऍडमॉनिशन करतो, वॉर्निंग देतो. आणि ओवादित्वा, असा निर्देश देऊन, त्याला उपदेश करून उयोजेसी, त्याचा निरोप घेतो. आता निरोप घेतल्यानंतर आता तो निघाला आहे आपल्या घराकडे, तो पुरुष. सो आचार्य वंदित्वा, आचार्याला वंदन केलं आणि वाराणसी गंतवा, तो वाराणसीला आलेला आहे. घरावासं गायत्वा अय्येही सिप्पेही जीविकं कप्पेतू असक्यतो. आतापर्यंत त्याने जे काही शिक्षण घेतलं, जे काही शिल्प शिकला, जे काही कला शिकला, त्याच्यातून तो जीवन जगू शकणं त्याला शक्य झालं नाही. शेवटी त्याने एक मार्ग अवलंबलेला आहे, तो म्हणजे धनुकोटी निस्सायं जीविस्सामी, मी काय करेल, हे धनुष्य घेऊन आणि त्याच्या भरोशावर जीवन जगेन असं ठरवून लुद्धक कम्मकत्वा, शिकारी किंवा लुद्धक, पालीमध्ये लुद्धक हंटर, नाही का. तर हंटराचं काम करून जीविकं कप्पेसामी, आता मी जंगलामध्ये शिकार करूनच आपलं जीवन जगेन असं म्हणून वाराणसी तो निकमित्वा, आता तो वाराणसीतून निघाला आणि पंचत गामके वसंतो, इथून बॉर्डरचं गाव, वाराणसी पासूनच बॉर्डरच्या गावी वसंतो. धनुकला पसन्न दो अरण्य पविसित्वा, आता त्याला धनुकला माहिती होती, नाही का, म्हणजे कसं हे चालवायचं धनुष्य ते सगळं माहिती होतं. तर मग काय करायचं, पविसित्वा अरण्य पविसित्वा, जंगलात जाऊन नाना मिगे मारेत्वा, मिग म्हणजे हरण, मिगे मारेत्वा मनस विक्कयेन जीविकं कप्पेसी, तर मग त्याचं मांस विकून तो आपलं जीवन जगू लागला. सो एकं दिवसं अरण्ये किंची अलभित्वा आगच्छन्तो अंगनपर्यंते ठितं निग्रोध रुक्खं दिसवा. तर जो निग्रोध वृक्षावरती जे माकड, दोन माकड आणि त्याच्यामध्ये बोधिसत्व आहेत आणि त्याची आई आहे आणि भाऊ आहेत, तर तो निग्रोध वृक्ष दिसवा. काय होतं, अपि नामेत किंची भवेय, आतापर्यंत तर मला काहीच भेटलं नाही. तर आता तो काय करतो, तसं विचार करत करत निग्रोध वृक्षाजवळ, निग्रोधाच्या त्या झाडाजवळ तिथपर्यंत पोचत असतो. आता पोचत असताना तस्वीखणे, आता हे तिथे तिघे मालक आहेत,
उभो पिते भातरो मातरंग फलानी खादा पेतवा पुरतो कत्वा विट पब्बंतरे निसिन्ना. विट म्हणजे झाडाची फांदी. तर या फांदीच्या मागे पब्बंतरे, फांदीच्या मागे आईला लपवून ठेवायचे, म्हणजे झाकून ठेवायचे. त्यांना तिला सगळे फळ वगैरे देऊन तिला झाकून ठेवायचे. आणि तंग आगंचन दिसवा. तर हे सगळे करत असताना तो जो शिकारी आहे तो येताना पाहून हा जो बोधिसत्व आहे तो काय म्हणतो बघा, की नो मातरंकरी सती ती साखंतरे निलियन्सू. तर आता हा काहीतरी करू शकतो असं म्हणून तो साखंतरे निलियन्सू तो झाडाच्या फांदी मागे लपतो. सोपी खो साहसिक पुरिसो, तो जो क्रूर पुरुष आहे रुक्ख मुलंग आगंतवा, तो आता झाडाखाली आलेला आहे. तंग तेसंग मातरंग जरा दुब्बलंग अंधंग दिसवा चिंतेसी. तर ती आंधळी आई जी जरा दुब्बल झालेली आहे, दुर्बळ झालेली आहे, आजारी आहे, ती दिसल्यानंतर तो विचार करतो की मे तुच्छ हत्त गमेन इमंग पक्कटी विज्जित्वा गहेत्वा गमिस्सामी. रिकाम्या हाताने जाण्यापेक्षा ही मक्किटी आहे, ही जी माकडीन आहे, हिला मारूनच मी का जाऊ नये घरी, असा विचार करून तो तसा विजनथायन धनुगणी. तर मग तो आता धनुष्य काढत आहे. आता त्याच्या लक्षात येतं बोधिसत्वाच्या की हा धनुष्य काढला आहे याने, काढत आहे हा. तर तंग दिसवा बोधिसत्वाला ते पाहून काय म्हणतो, त्याच्या भावाला सांगतो, तात चुळनंदीय एसो मे पुरिसो मातरंग विज्जितू कामो. हा आता पुरीस आहे, हा आईला ठार मारण्यासाठी तयारी करत आहे. अहमस्सा जीवित दानंग दस्सामी. त्यापेक्षा असं करतो, मी स्वतःच जीवित दान देतो, मी स्वतः त्याला सामोरं जातो. तंग त्वंग ममच्च येनं मातरंग पडिजज्ञयासी. माझ्या अच्छयन म्हणजे मी मेल्यानंतर तू काय कर, आईची सेवा तूच कर. ती बत्वा साखंतरा निखमित्वा. तो आता त्या झाडाच्या फांदीतून बाहेर आला आणि काय म्हणतो, भो पुरिस, अरे पुरिसा, मा मे मातरंग विच्ची, माझ्या आईला तू ठार मारू नकोस. ती कशी आहे, एसा अंदा जरा दुब्बला, ती आंधळी आणि जरा झालेला आहे तिला आणि ती दुर्बळ आहे. अहम असा जीवित दानं देमी, मी स्वतः जीवदान द्यायला तयार आहे. त्वंग एतंग अमारेत्वा मग मारेही. म्हणजे तिला न मारता तू काय कर, मला मार. ती तस् पटीय गहेत्वा सरस आसन ठाणे निसिदी. तो सरळ सरळ सरस म्हणजे बाणाच्या समोरच जाऊन उभा राहिला. आसन ठाणे निसिदी, जिकडे बाण येतो त्याच्या टोकाजवळ जाऊन उभा राहिला की मार मला. सो निकरुणो बोधिसत्व दिग्विजित्वा. तो इतका निकरुणिक होता, जो इतका क्रूर होता, त्याने काय केलं, सरळ सरळ त्या बोधिसत्वाला बाण मारून त्याला ठार मारलं. आणि त्याला पातेत्वा, तो खाली पडून मग काय केलं, मातरंपी विजितुम पुनधनु संयही. मग त्यांनी काय केलं की त्याला मारल्यानंतर पुन्हा तो धनुष्य बाण, दुसरा बाण तिथे लावून तयारी करायला लागला त्या म्हाताऱ्या आईला मारण्यासाठी. तर पुढे काय होतं, तंग दिसवा चुळनंदी. आता हे दुरून बघत आहे चुळनंदी, दुसरा ब्रदर. तर ते पाहून काय म्हणतो की अयंग मे मातर विद्युत कामो एक दिवसंपी खोमे माता जीवित मानांग लब्ध जीवितम एवं नामंग होती जीवितस दानंगसा दसामी. तर हा माणूस आहे, हा आता माझ्या आईला सुद्धा मारण्याच्या तयारीत आहे. आणि एक दिवस संपी खो माता जीवित माना. माझी आई एक दिवस जरी जगली, याच्या तावडीतून भेटली, तरी मी आईची सेवा केली असं होईल. आणि त्यामुळे जीवित दान दिलं माझ्या आईला, याचं पुण्य फळ मला मिळेल. या विचाराने ते साखंतरा निखमित्वा. तो सुद्धा जो चूळनंदी आहे तो सुद्धा साखंतरा म्हणजे शाखेतून बाहेर आला आणि म्हणतो, हो पुरीस, मा मे मातर विज्जी, माझ्या आईला मारू नकोस. अहं असा जीवित आनंद मी माझं जीवन तुला देतो. त्वंग मंग विजित्वा अमे द्वे भातिका गहेत्वा. मला तू मार आणि आमच्या दोन्ही भावांना घेऊन माकंग मातू जीवित दान देई. आमच्या आईला तू जीवितदान द्यावं.
असं म्हणून तसं पटीय गहेत्वा सरस आसन ठाणे निषेधी, तो सुद्धा सरळ त्या क्रूर माणसाच्या बाणाच्या समोर जाऊन उभा राहिला, निषेधी बसला, सॉरी. तर सो तंपी विज्जित्वा पातेत्वा, त्याला सुद्धा म्हणजे दुसऱ्या भावालाही त्याने त्या माणसाने ठार केलं. आणि मग अयंग मक्कटी घरे दारकानंग भविष्यती, तर मग म्हणतो की ही मक्कटी सुद्धा दारकांना म्हणजे माझ्या घरच्या मुलांसाठी, घरच्यासाठी, पत्नीसाठी, म्हणजे पूर्ण फॅमिलीसाठी उपयोगाची आहे, असं म्हणून मातरम पित्तेसंग विजित्वा पातेत्वा तयो काजनदायंग गेहा पमुको पायासी, म्हणजे त्या म्हाताऱ्या आजारी माकडीला सुद्धा त्यांनी ठार मारलं. म्हणजे तिघांनाही त्यांनी ठार मारून काजेनादाय, काज म्हणजे कावड ज्याला म्हणतो ना, तर त्याला हे पालीमध्ये काजेन काज हा शब्द आहे. तर कावड बनवून तो काय केला, तयोपी ह्या तिघांनाही त्या कावडीमध्ये टाकून घराकडे निघाला. इतका तो क्रूर व्यक्ती होता. तर पुढे काय होतं, अथस पापपुरीस गेहे आसनी पतित्वा, तर जी मेटेरिट आहे, जी उल्कापात झाला, कुठे उल्कापात होऊन त्याच्या सरळ घरावरच पडलेला आहे. आणि भय्यंच द्वे दारके, म्हणजे पत्नी आणि 2 मुलं, गेहेनेवंग सद्दी छापेसी, म्हणजे घरच पूर्ण जळून गेलं, त्याच्यामध्ये पत्नी आणि 2 मुलं सुद्धा जळून मरण पावले. पिठ्ठी वंशथून मत्तंग अवशिसी, तर त्या ठिकाणी काही शिल्लक न राहिला, काही वंश शिल्लक राहिला नाही. अथस न कामदारने नंगार गामद्वारने येवो, नंग म्हणजे त्याच्या गावातून येणारा एक पुरुषो दिसवा तंग पवत्ती आरोचिसी, तर त्या गावातून येणारा पुरुष त्याला भेटला आणि त्यांनी ही घटना त्याला सांगितली. सो पुत्तदारस शोकेनं अभिभूतो, पुत्त आणि दारका त्याच्या अभिभूतो, शोकाने तो अभिभूत झाला, शोकाकुल झाला. आणि तस्मी एवठाने मंस काजय धनुष्य छडेत्वा, ती त्यांनी मासाची जी कावड आहे 3 वानरांची आणि धनुष्य तिथेच त्यांनी सोडून दिला. आणि वत्थंग पहाय, वस्त्र सुद्धा काढून फेकून दिले. आणि नग्गो बहाय पगय नग्गो बाहा पगय, म्हणजे पूर्ण कपडे फाडून तो नग्न झाला. आणि हात पसरून बाह्य पगय परिदेव मानो आक्रोश करत गंतवा घरंग पविसी, आक्रोश करत करत तो स्वतःच्या घराकडे गेला. त्या ठिकाणी अथस साथुना भिजित्वा सिसे पतित्वा सीसंग भिंदी, तर त्या ठिकाणचा जो एक खांब होता खुणा, तो तुटून तिथून सिसे पतित्व त्याच्या डोक्यावर पडला आणि त्याचं डोकं फुटलं, म्हणजे त्याचा त्या डोक्यावरती प्रहार झाला. आणि त्या प्रहारानंतर पथवी विवरंग अदासी, ही पृथ्वी सुद्धा, पृथ्वीमध्ये विवरण उत्पन्न झाला, म्हणजे जमीन सुद्धा फाटली. आणि अशा वेळेस अविचितो ज्वाला उठही, त्या फाटलेल्या जमिनीतून अविची नरकातून ज्वाला निघायला लागल्या. आणि ह्या ज्वाला निघत असताना सो पथविया गेलीय मानो, तो पृथ्वीमध्ये गिळंकृत होत असताना त्याला त्याच्या आचार्याचे शब्द आठवले. आचार्यस ओवादन सरित्वा, सरित्वा म्हणजे अनुसरित्वा, आठवून काय म्हणत होता त्याचा आचार्य, इमंग वैत कारणं दिसवा पारासरीय ब्राह्मणो मयंग ओवादम दासी ओवादम अदासी. तर ह्या पारासरीय ब्राह्मणाने, टीचरने जे काही मला सांगितलं होतं त्याची त्याला आठवण झाली, पण तोपर्यंत तो नरकामध्ये जमिनीच्या आतमध्ये गिळंकृत होत चालला होता. आणि परिदेव मानो, हे गिळंकृत होत असताना त्याच्या गुरुची जी गाथा आहे ती त्याला आठवून तो आता आठवत आहे, पण ह्या गुरुच्या गाथा आहेत. तर तो काय आठवत आहे, तर पहिली गाथा आहे, इदं तदाचारी वचो पारासरियो यदब्रवी, हा पारासरियो या ब्राह्मणाने म्हटलेला जो शब्द आहे तो काय आहे, मासू त्वंग अकरी पापंग,
तू बिलकुल पाप केलं नाही पाहिजेस. यंग तंग पच्छा कतंग तपे. कारण जर तू पाप केलंस तर काय होईल, त्याचा पश्चाताप, त्याचा जे फल आहे, त्याचा जो विपाक आहे, त्याच्यामध्ये तू तप्त होशील. आणि पुढच्या गाथेत म्हटलेलं आहे, यानी करीतो पुरिसो तानी अत्तनी पसती. जे काही पुरुष करतो त्याच पद्धतीचं त्याला भोगावं लागतं, त्याला तेच दुःख पाहावं लागतं. कल्याणकारी कल्याणम, जो कल्याणकारी असतो त्याला कल्याणच पाहता येतं, आणि पापकारी असेल तर त्याला पापच पाहावं लागतं. यदि जंग वपते बीजंग ता दिसेंग हरते फलंती. जसं तुम्ही बीज पेराल तसंच त्याचं फळ उत्पन्न होईल. हे त्याच्या गुरुच्या ह्या दोन्ही गाथा त्याला आठवतात, आणि हे आठवत असतानाच तो त्या अविची नरकामध्ये गिळंकृत झालेला असतो. या गाथेमधले हे शब्द आहेत, हे आता आपण एक्सप्लेन ऑलरेडी केलेलं आहे. तर हे याच्यात म्हटलेलं आहे की तथस्व तस्स अर्थो, त्याचा अर्थ यंग पासरासियो ब्राह्मण अब्रवी, ब्राह्मणाने म्हटलेले हे शब्द आहेत. मासु त्वं पाप अकरी यंग कथा पश्चात्वयेव तपेया इदं तं आचार्यस वचनं. हे सगळं आचार्यांचे वचन आहेत. तर या बाकीच्या जे फल आणि कम्म आणि फल याबद्दलचं हे एक्सप्लेनेशन आहे. जसं कम्म तसं फल, नाही का. तर हा जो आहे पूर्ण कम्म विपाक सिद्धांत या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे कमेंट्रीमध्ये. तर हे सगळं सांगत आहेत बुद्ध अतीत कथा. आणि ही अतीत कथा सांगून झाल्यानंतर सत्ता म्हणजे बुद्ध म्हणतात, नंग भिक्ववे देवदत्तो इदानेवं कुंभेपी कथळो खरुसो निक्कारण केव येवा तिवत्वा. आता पूर्वी सुद्धा इतकाच तो क्रूर होता हे सांगून इमंग धम्मदेसनं आहरित्वा जातकं संमोदानसी, हे सांगून झाल्यानंतर जातकाचं संबोधन करतात आणि म्हणतात की त्यावेळेस तदा लुद्धक पुरिसो जो होता, जो जो शिकारी होता, तो होता देवदत्त होसी. दिसा पामुखो, दिशा प्रमुख आचार्य जो आहे, अत्यंत प्रसिद्ध असा आचार्य दिसा प्रमुख तो सारीपुत्र असतो. आणि चूळनंदियो जो असतो लहान भाऊ तो आनंदो. माता महाप्रजापती गौतमी, ती आंधळी माकडी नसते, ती महाप्रजापती गौतमी असते. महानंदियो पण अहमेवं अहोसी, महानंदी असतो तो मीच असतो. अशा पद्धतीने या ठिकाणी बुद्ध संबोधन करतात. तर हे जे दोन जातक आपण बघितलेत, तर ह्या दोन जातकामधलं एक मला स्कल्पचर सापडलेलं आहे चूलनंदीय जातकाचा. आता जे आपण जातक म्हटलेलं आहे, या ठिकाणी दोन वानर दाखवलेले आहेत, आणि जी माकडीण आहे त्यांची आई, ती या झाडामध्ये विसावा घेत आहे, विश्रांती घेत आहे असं म्हटलेलं जातं. पण मी या या स्कल्पचर वरती शुअर नाही आहे, पण एक अभ्यासाच्या दृष्टीने म्हटलं हा रेफरन्स मिळाला तर आपल्याला सांगायला पाहिजे. तर असं हे जातक. तर या जातकात जर बघितलं तर देवदत्ताच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या कथा आहेत, खूप साऱ्या अट्टकथा आहेत. जातक म्हणजे मागच्या जन्मामध्ये केलेले त्यांनी वाईट कर्म ते खूप सारे आपल्याला दिसतात. तर या जन्मामध्ये त्याने जे जे काही वाईट केलेलं आहे, तर त्याचा शेवटी जेव्हा आता जे जो देवदत्त आहे आता मरणाच्या अवस्थेत आलेला आहे, म्हणजे तो खूप आजारी पडतो, पंडुरोग होतो त्याला शेवटी आणि पूर्ण म्हणजे गलित गात्र होतो, तो बेडरिडन होतो. आणि जेव्हा त्याला पश्चाताप होतो ना, तर पश्चाताप झाल्यानंतर ही गोष्ट सावधीची. तर त्यावेळेस तो भेटायला जायचा प्रयत्न करतो आणि ठरवतो आणि निरोप पाठवतो बुद्धाकडे निरोप पाठवतो की मी भेटायला येतो आहे त्याच्या मेसेंजरच्या माध्यमातून. आणि बुद्ध तो मेसेज ऐकतात आणि म्हणतात की देवदत्त मला भेटू शकणार नाही असं सांगतात. तर त्यावेळेस त्याचा प्रवास सुरू होतो देवदत्तचा. तर त्याच्या ज्या पालखीमध्ये येत असताना तो येतो हळूहळू, आणि मध्ये जी नदी लागते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण याला कनेक्टेड असल्यामुळे कसे विपाक होतात ते एक सांगायचं आहे मला या बाबतीमध्ये. तर नदीमध्ये उतरताना तो तर पालखीतूनच त्याला बुद्धापर्यंत जाता आलं असतं,
पण त्या तिथून नदी क्रॉस करताना तो म्हणतो की नाही, मला इथून पायी पायी या पाण्यातून जायचं आहे. तो खाली उतरतो आणि लंगडत 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 तो जात असतो, ते नदी पार करत असतो. आणि त्यावेळेसच त्या नदीला ती पृथ्वी कंपेती आणि ती पृथ्वी विभागून ते तो तिच्या तिथे हवेची नरकामध्ये जातो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा पद्धतीने त्याचा शेवट होतो. आणि सगळ्या वाईट कर्माचे जे विपाक आहेत हे आपल्याला सगळ्याला सांगायचेच आहेत. ह्या जातकामधूनच आपल्याला हे माहिती मिळतं की कर्मविपाक सिद्धांत कसा आहे. हे असं सांगितलेलं आहे की या जन्मामध्ये बुद्धाला ठार मारणारा जो देवदत्त आहे, आधी सुद्धा तो क्रूर मनुष्यच होता. तर कन्क्लुजन हेच आहे की पाप करणारा जो आहे ना, तो त्याचा कधीच चांगलं होत नाही, ते दुर्गतीलाच जाणार, हे माझं निश्चित आहे. बुद्धाने सांगितलेला कर्मविपाक सिद्धांत तो कुठेही चुकत नाही. बिकॉज इट्स अ नेचर लॉ, इट इज अ कॉज अँड इफेक्ट. त्याच्याशिवाय हे दुसरं काही नाही आहे. त्यामुळे सब्ब पापस्य अकरणं जे म्हटलेलं आहे, कुशलस्य उपसंपदा, हेच बुद्धाने सांगितलेलं आहे. तर हे झालं आपल्या चूळनंदीय जातक बद्दल. आणि दुसरं म्हणजे सांगायचं झालं तर कासाव जातक बद्दल, काशाय वस्त्राबद्दल थोडस मला सांगावंसं वाटतंय की बुद्धांच्या काळामध्ये ना, की सुरुवातीला बुद्धाचे जे उपटटाक होते किंवा आनंद तेरांच्या आधी ते नाग समालो नावाचे बनते होते. तर नाग समालो बनते आहेत ना, तेवढे त्यांना तत्परतेनं सेवा करता आली नाही बुद्धांची. त्यांचं जे रिक्वायरमेंट्स होत्या किंवा त्यांना जे जे वेळेवरती ज्या ज्या गोष्टीची मदत पाहिजे होती, नाग समालो काय करायचे, आपलंच लावायचे. त्याच्यामुळे मग बुद्धांना एक पर्याय शोधावा लागला. तर त्यावेळेस यांना विचारलं, आनंदा तू माझा उपटाक हो 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 असं म्हटलं, होशील का? तर त्यावेळेस आनंदाने तर पहिल्यांदा अटी टाकल्यात की हो बनते, मी होतो, पण माझ्या काही अटी आहेत. तर बुद्ध म्हणतात कोणत्या अटी? तर सांगतात की तुम्हाला जे काही गिफ्ट येईल त्याच्यामध्ये परीक्षार आहेत, अट्टपरीक्षार असो किंवा मेडिसिनल जे काही आहे नाही का, हे सगळे मला द्यायचे नाहीत तुम्ही, ही अट टाकतात. त्याच्यामध्ये असतं की तुम्हाला खूप महागडे किंवा तलम वस्त्र, अतिशय ज्याला काय म्हणू की उच्च दर्जाचे म्हणजे चिवर आहेत, काशाय वस्त्र आहेत, ते तुम्हाला दान मिळतात. ते सुद्धा तुम्हाला दान मिळालेले मला द्यायचे नाही, कारण तुम्ही दिल्यानंतर मी नाही नाही म्हणू शकणार आणि ते मला घ्यावंच लागेल. मी रिफ्यूज नाही करू शकणार. त्यामुळे तुम्ही आत्ताच सांगा की तुम्ही मला देणारच नाही. तर नंतर अजून बऱ्याचशा अटी सांगितल्या होत्या की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रवचनला जाल त्या ठिकाणी तुम्ही मला घेऊन जायचं आणि तुम्ही जे सांगाल ते मी व्यवस्थित समजून घेणार तुमच्याकडून. आणि ज्या ठिकाणी मी नाही गेलो, तुमच्यासोबत नाही येऊ शकलो, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, घरी मोनॅस्ट्रीमध्ये येऊन, विहारामध्ये येऊन मला ते पूर्ण इत्थंभूत माहिती द्यायची. या अटीवरच मी तुमचा उपटाक बनायला तयार आहे. मिष्टान्न भोजन जर मिळालं तुम्हाला कोणतंही, तरी ते तुम्ही मला द्यायचं नाही, कारण मी ते नाकारू शकणार नाही. या अटीवरती मग आनंद बनते. त्या ठिकाणी त्यांचे उपटाक होतात. तर मग नंतर कंटिन्युअस अप टू त्यांच्या महापरिनिब्बाणापर्यंतच हे असतात, सोबत असतात. तर काय होतं की मग त्यानंतर बुद्धांनी काय करायचे, त्यांना जे काही परिखार यायचे किंवा काशाय वस्त्र यायचे ना, ते संघाला ठेवून द्यायचे की हा तुम्ही कोणी वापरायचं म्हणून, पण ते असं कोणाला द्यायचे नाहीत. फक्त एकाच व्यक्तीला बुद्धांनी कासाय वस्त्र दिलेलं आहे किंवा एक्सचेंज केलेलं आहे. तर ती व्यक्ती मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो, ते म्हणजे महाकश्यप थेर. तर महाकश्यप थेर ना, नालंदा आणि राजगृह याच्यामध्ये एका ठिकाणी ते थांबलेले होते. त्याचं जे रेफरन्स आहे ना, ते मी रेफरन्स आयुष्यमान दीपक आनंद सर आहेत ना, जे रिसर्चर आहेत, नालंदा इथे पीएचडी करत आहेत, त्यांनी एक माहिती काढलेली आहे आणि त्यांचा रेफरन्स दिल्याशिवाय आपण हे माहिती शेअर करू नये, आउट ऑफ रिस्पेक्ट, नाही का. तर त्यांच्या जे काही इन्फॉर्मेशन आहे, तर ते राजगृहाच्या जवळ एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी महाकश्यप थेर आणि बुद्ध यांची भेट झालेली आहे
आणि ज्यावेळेस महाकश्यप थेर त्यांची वाट पाहत होते बुद्धांची, आणि आल्यानंतर मग एकमेकांचे कुशल मंगल विचारल्यानंतर मग महाकश्यप थेर काय करतात, स्वतःचं जे उत्तर वस्त्र असतं ना, आउटर रोब, ते घडी करून ठेवतात आणि बुद्धांना बसायला देतात आसन. तर ते आसन दिल्यानंतर काय होतं, ते बुद्ध खूप तारीफ करतात, किती छान आहे, कम्फर्ट आहे, त्याच्यावरती कॉम्प्लिमेंट्स करतात. तर हे ऐकून कश्यप थेर म्हणतात की भंते, माझं हे पूर्ण कासाय वस्त्र आपण स्वीकारावं अशी विनंती करतो. तर त्यावेळेस बुद्ध स्मित करतात, तर म्हणजे एक्सेप्ट करतात ते, म्हणतात मग हळूच म्हणतात की माझं हे खरबडीत रफ जे आहे आणि पचुकुलिक असतं, ते फाटकं म्हणजे जुनं जीर्ण झालेलं चिवर असतं, हे तू घेशील का, नाही का. तर त्यावेळेस जे महाकश्यप थेर आहेत ना, ते खूप आनंदित होतात. पहिल्यांदा तर ते गदगद होऊन जातात की मला त्यांनी पात्र समजलं चिवर देण्यासाठी, म्हणजे बुद्ध मला चिवर देत आहेत या गोष्टीसाठीच त्यांना म्हणजे पात्र ठरवा, म्हणजे हीच गोष्ट त्यांच्यासाठी खूप महान असते. तर ते म्हणतात, हो मी आनंदाने ते चिवर स्वीकारेन, असं म्हणून ही एकमेव घटना आहे की ज्या ठिकाणी मग बुद्धांनी त्यांचं तलम चिवर घेतलं, स्वीकारलं, आणि बुद्धांचं जे खरबडीत वस्त्र होतं, रफ रोब होतं, रॅग, हे पण सुकुलिक वस्त्र, ते महाकश्यप थेराने घेतलं आणि म्हटलं की हे केवढं मोठं मी धम्माचं जे ओझं म्हणजे जबाबदारी आहे, हे त्या काशाय वस्त्राच्या स्वरूपात घेतलेलं आहे. तर त्याचं हे या ठिकाणी स्कल्पचरची पण नोंद केली आहे आणि दीपक आनंद सरांनी. तर त्याचं स्कल्पचर आहे, हे बाजूला दिसतंय, याचं तुटलेलं आहे, हे आहेत महाकश्यप थेर. आणि या ठिकाणी खाली बॉटमला इन्स्क्रिप्शन लिहिलेले आहेत बघा, अगदी बारीक, तुम्ही एनलार्ज करून बघाल तरच दिसेल ते, आणि ते इनकम्प्लीट आहेत, पण त्याच्यामध्ये बुद्ध आणि महाकश्यप थेरांची भेट दर्शवलेली आहे. आणि याचं लोकेशन त्यांनी इथे स्पेसिफाय केलेलं आहे. हे जे कोऑर्डिनेट्स दिसतात ना आपल्याला, 85 डिग्रीज 25 सेकंड्स मिनिट्स आणि 31 सेकंड्स, हे जे पद्धत आहे कोऑर्डिनेशन लिहिण्याची यामध्ये, सॉरी, तर ह्या एक्झॅक्ट लोकेशनवरती हे शिल्प सापडलेलं आहे. आणि त्या शिल्पाच्या आजूबाजूलाच कुठेतरी ती जागा आहे त्यांना भेटण्याची. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि खरोखरच महाकश्यप थेरांनी तिचे धम्माची धुरा ती स्वीकारली. आणि तुम्हाला माहिती आहे की बुद्धाच्या महापरिनिब्बानानंतर जी पहिली संगती झाली 3 महिन्यानंतरची, त्याचे जे हे होते, प्रिसाइडिंग होते, महाकश्यप थेरांनी ती संगतीच्या अध्यक्षतेखाली ती पार पडली, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, संज्ञान झालं. तर हे चिवराचं हे आहे, हे चिवराचं महत्व आहे. हे चिवरा म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. चिवर धारण करणं किंवा बुद्धाने दिलेलं चिवर म्हणजे ते तर धम्मच दिला त्याने, नाही का. तर हा धारण करणारी व्यक्ती म्हणजे महाकश्यप थेर, आणि त्याचं त्रिपिटकाचं संगायन करणारे महाकश्यप थेर. तर अशी ही गोष्ट आपल्याशी शेअर करायची होती. आणि आजच्या काळात जर बघितलं ना आपण, तरी पण जेव्हा आपण चिवर धारण करतो किंवा चिवरधारी व्यक्ती बघतो, नाही का, त्यावेळेस आपल्या मनामध्ये ती कृतज्ञता येते. आता ज्या परिस्थितीमधलं आता आपण त्यावर नाही बोललेलं पाहिजे, कारण परिस्थिती तशी आहे. पण जेव्हा मी ऑर्डिनेशन घेतलं, तर त्यावेळेस चिवर घेताना आपल्याला काही याचना करावं लागते की अनुग्रहं कत्वा सीलन देत मे बनते. मग आम्हाला 10 सील घ्यावे लागतात. आणि मग त्या कासायानी वत्थाने पबज्जेत मग बनते. मला ह्या कासाय वस्त्रांनी पबज्जा द्यावी बनते. आणि आपल्याकडून ते सगळे वचन घेतले जातात की मी धम्माचं अनुकरण करेन. आणि ज्यावेळेस ते चिवर आपल्या हातात येतं आणि ते आपण धारण करतो, तर असं वाटतं की आपण केवढी मोठी जबाबदारी घेतलेली आहे. जर खरोखरच आपण ते पबज्जित झालो आणि चिवर धारण करताना ते आपल्याला जाणवतं की खरंच या धम्मामध्ये किती पॉवर आहे. आणि प्रत्येक वेळेस तुम्ही माइंडफुल असता, स्वतःला क्वेश्चनेबल असता
की मला हे जे चिवर मी जे धारण केलेलं आहे, वेदर आय डिझर्व इट ऑर नॉट, मी या चिवराला तेवढा म्हणजे त्याला न्याय देऊ शकतो की नाही, नसेल देत तर मी का देऊ शकत नाही, याची चिकित्सा तो ऑटोमॅटिकली म्हणजे करायलाच लागतो. सो मोठो ज्याला म्हणतो, ती एक खूप मोठी जबाबदारी असते. तर अशाच चिवरमध्ये जबाबदारीमध्ये मला राहायची संधी मिळाली. तर तो एक फार वेगळा विलक्षण अनुभव असतो. न ध्यान म्हणजे आपल्याला ध्यान न करणारा व्यक्ती सुद्धा ध्यान करायला लागतो, किंवा सेल्फ काय म्हणतात रेट्रोस्पेक्शन जे आहे, स्वतःबद्दलची तपासणी, आम्ही खरंच इतके शिल्लक किंवा इतक्या धम्माला खरंच मी पात्र आहे का, ह्या गोष्टी आपोआप आपोआप आपल्यामध्ये रुजत जातात, खोलवर रुजत जातात. तर अशा या ऑर्डिनेशनच्या कालावधीमध्ये ना आम्हाला एक सर्व करायला धम्मदान देणारा थायलंडचे गव्हर्नर होते. तर गव्हर्नर व्यक्ती एका साध्या भिक्खूला किंवा प्रवंचित व्यक्तीला दान देताना तो इतका सरेंडर व्हायचा, म्हणजे इतका तो रिस्पेक्टफुल वागायचा, की आम्हाला वाटायचं की अरे आपण किती छोटासा व्यक्ती आहे आणि हा माणूस आपल्याला किती रिस्पेक्ट देतोय, किती रिस्पेक्टफुली भेजन, आणि तेवढं करूनही ते आमच्या पंचांग प्रणाम करायचे आमच्या समोर. तर एकदा काय झालं की हे रोज करताना मला फार गिल्टी वाटायचं की आम्ही खरंच एवढं पात्र आहोत का. तर मी त्यांना एकदा थँक्यू म्हटलं, हात जोडून थँक्यू म्हटलं. काहीतरी त्यांनी मला खूप सुंदर परिखार दिले. परिखार म्हणजे आपल्या ज्या रिक्वेजिट्स असतात ना, वस्तू दिल्या. तर मी थँक्यू म्हटलं, तर ते म्हणाले, नो म्हणते नो म्हणते, यू डोंट से थँक्यू, यू आर हॅव्हिंग द हायर सिला दॅन अस. तुम्ही माझ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहात. वी आर पुथुजन, वी आर द ले पीपल. एक गव्हर्नर व्यक्ती म्हणतोय, कॅन यू इमॅजिन. दिस इज द पॉवर ऑफ, म्हणजे आता ते मला नव्हते म्हणत, त्या चिवाराला आदर देत होते, नाही का, त्या कासाय वत्राला आदर देत होते. एकदा असंच आम्हाला ही एक घटना झाली. दुसरी घटना अशी होती की एका अतिश्रीमंत अतिप्रतिष्ठित व्यक्तींनी आम्हाला संघदानाला त्यांच्या घरी बोलवलं. जसं आपण अट्टकथेमध्ये वाचतो ना की बुद्ध आणि त्यांचा संघ जो आहे कोणाच्या तरी महाश्रेष्ठीच्या घरी जेवायला जातात आणि ते सगळं मग त्यांचा आदर सत्कार होतो. तर त्या आदर सत्कारामध्ये आमचे काही भिक्खू आणि त्यामधला एक मी त्या ठिकाणी गेलो, आमचा आदर सत्कार झाला. तर तेवढ्या मोठ्या व्यक्तीने आमचे पाय धुतले. तर मी म्हणजे अगदीच गलबलूनच गेलो की म्हणजे आमच्यामध्ये असं काय आहे की हा एवढा प्रचंड मोठा व्यक्ती आमच्या पाय धुण्याला खरंच आम्ही पात्र आहोत का. तर यू स्टार्ट डेव्हलपिंग युअर रेट्रोस्पेक्शन, ते 100% होतं. काशाय वस्त्र काही साधी गोष्ट नाही आहे. तर ह्या गोष्टी लक्षात आल्यानंतर आपण अलर्ट होऊन जातो, सुधारायला लागतो, आपल्या ज्या चुका आहेत त्या सुधारायला लागतो नॅचरली. तर हा जो माझा एक्सपिरियन्स आहे हा मी याच्यासाठी शेअर करतो की काशाय वस्त्र धारण करणारा व्यक्ती हा कोण पात्र असतो हे बुद्धांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या काही मगाशी सांगितलेल्या ज्या खूप साऱ्या मक्खो पळासो इस्सा मच्छरी ह्या सगळ्या गोष्टींनी युक्त असलेला अकुशल कर्म करणारा व्यक्ती कधीही कासाय वस्त्र धारण करण्यास पात्र असू शकत नाही. तर ही आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्या समोर सभोवताल असा व्यक्ती दिसला समजा, त्याला आपण सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला निदर्शनास आणून दिलं पाहिजे की हे जे तू कासाय वस्त्र धारण केलेलं आहेस याला तू खरंच पात्र आहेस का. हे आपलं काम आहे असं मला वाटतं. कारण सगळे भिक्खू ते करतीलच असं नाही आहे. सगळ्यांना आपलं मला काय म्हणायचं आहे ते सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. आपली ती सिच्युएशन आहे, या सिच्युएशन मध्ये आपल्याला काय कॉन्ट्रीब्युट करता येईल हे आपण जाणून घेतलं पाहिजे. हेच या 2 अट्टकथातून मला सांगायचं आहे. तो निश्चितपणे या 2 अट्टकथांचा जातक कथांचा आपल्याला प्रबोधनात्मक उपयोग होईल अशी आशा करतो. आणि या ठिकाणी मी माझं हे धम्मदेशना धम्मच्या साकच्छा या ठिकाणी पूर्ण करतो. आपलं सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम. आम्ही ते शेअर करत आहे की बुद्धांना कसे दिलं ना, ते गुफा पहाडीला दिलं असेल. कारण की ना आम्ही आता बुद्ध घ्यायला गेलेलं,
तर तिथे भिक्षुणी होत्या गुरफापाळीला. ते 1700 तिथे पायऱ्या आहेत. ते चढून आम्ही गेलेलो. तर तिथे ही स्टोरी सांगितली सेम सर. तर हा हा. थँक्यू तुम्ही ओके. थँक्यू हे तुम्ही बरोबर आहे. सेम म्हणजे, मी सांगितलेला एपिसोड आहे, म्हणजे तसाच आहे की काही फरक आहे त्याच्यामध्ये? हाच नाही एपिसोड सेम आहे सर त्यांनी हां सेमच सांगितलेली. आहे? तर थँक्यू ते अजून उजाळलं मग आम्हाला. तर थँक्यू सर. आणि जे आज तुम्ही खूप सुंदर कथा सांगितली सर. एक 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 त्याचे पैलू सांगितले आणि तुम्ही स्वतःचे अनुभव खूप छान शेअर केले सर. थँक्यू. आणि ज्या कोणाला पण आता या व्याख्यानाला अनुसरून प्रश्न असतील तर त्यांनी नक्की विचारावं. थँक्यू सर. हॅलो हा हा बोला. हॅलो मी नमो बुद्धाय सर. नमो. जय भीम सर्वांना. आजची देशना धम्मदेशना खूपच छान झाली आणि लबाने सर नेहमीच आम्हालाही अपेक्षा असते की खूप छान आणि सुंदर आणि शास्त्रशुद्ध माहिती ते देतात. तर त्यामुळे आम्ही पण उत्सुक असतो काही आम्हाला नवीन माहिती मिळेल यासाठी. आणि आज खरोखर खूप छान वाटलं की गुरुपाच्या तिथे आम्ही जरी नाही जाऊ शकलो तरी हा हा. चित्ररूपाने का होईना पण आम्हाला त्याचं दर्शन झालं. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप साधुवाद तुम्हाला. आणि तुमचे अनुभवही तुम्ही शेअर केलेत की कसं काषाय वस्त्राला महत्व आहे. म्हणजे काषाय वस्त्रामधली व्यक्ती कशी आहे, तर त्यापेक्षा त्या काषाय वस्त्राचं जे महत्व आहे की जे ते शीलाचं पालन करतात किंवा बुद्धाच्या तत्वाचं पालन करतात, त्यासाठी काषाय वस्त्रांचं महत्व आहे. आणि असे खूप कमी लोक असतील की जे विचार करतात स्वतः की आपण याला लायक आहोत की नाही आपण चिवर धारण केले तर. जा. तर एक मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता सर. विचारू यासाठी? हा विचार. हा एक मला माझ्या नातेवाईकांनीच प्रश्न विचारला होता की भिक्खू काही वेळेला चुकीचं बोलतात किंवा चुकीचं सांगतात. तर त्यांना आपण बरोबर करायचं का, म्हणजे करेक्ट करायचं का त्यांना? कारण काही वेळेला असं होतं की भिक्खूंना आपण उलट बोलू नये किंवा भिक्खूंचा त्यामुळे अवमान होईल असं काही वागू नये असा एक संकेत आहे. तर ही गोष्ट बरोबर आहे का? नाही, त्याला त्यांच्या निदर्शनास आणून देणं आपलं काम आहे. त्यासाठी आपल्याला विनयचे त्यांचे जे जबाबदारी आहेत किंवा त्यांना जो विनय लागू आहे ते आपल्यालाही माहिती पाहिजे की त्यांना हे बोट ठेवून सांगायला पाहिजे की विनयामध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्ही ते फॉलो का नाही करत? हे जाब विचारू शकतो उपासक त्यांना निश्चितपणे. धन्यवाद सर. आणि खूप धन्यवाद. खूप छान धम्मदेशना झाली. मध्ये अडथळे येत होते, हो सर. पीपीटी दिसत नव्हती किंवा काही वेळेला आवाज पण बरोबर नव्हता. ओके. तरीही तुम्ही खूप पेशन्स आणि संयमाने खूप छान व्याख्यान दिलं आणि खूप माहितीपूर्ण आणि त्याचबरोबर ऍडिशनल माहिती पण आम्हाला मिळाली. त्यासाठी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. सर. खूप खूप साधुवाद. साधू साधू साधू. हॅलो. हा बोला सर. मी धनराज तायडे बोलतो वर्धेवरून. हा बोला सर. लबान सर, आपले धम्मदेशना मी नेहमीच ऐकतो. धम्मपदापासून आपण फार चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. तर मला आता एक 2 प्रश्न आहेत. मी ते गुरुपा टेकडीवर गेलो होतो. तिथं 1780 पायऱ्या चढून तर तिथं मला असं सांगितलं गेलं की बाबा महाकश्यप बनते भगवंताचं चिवर आहे. भगवंताचं चिवर आहे आणि त्यांचं परिनिर्वाण झालेलं नाही. जेव्हा आर्य मैत्रीय बुद्ध येतील तेव्हा ते त्यांना त्यांच्या जवळचं चिवर देतील आणि त्यांच्या परवानगीने परिनिर्वाण स्वीकारतील. असं मला ही जी स्टोरी आहे असे, आणि यामध्ये शेवट असं सांगितलं एक. आणि दुसरं की तिथंच कुठल्या तरी एका पहाडामध्ये किंवा एखाद्या दगडामध्ये ते विलीन आहेत. ओके. हा. आणि दुसरं अजून असं सांगितलं की बाबा हे जे अजातशत्रू होते, अजातशत्रूंना यांनी त्या दगडामध्ये त्यांनी समाधी घेतली हे त्यांना माहित नव्हतं. हे पुन्हा तिथे गेले त्यांना जेव्हा माहित झालं तेव्हा, आणि त्या दगडाच्या समोर त्या शिलेच्या समोर उभे राहून त्यांनी म्हटलं की बनतेजी कमीत कमी मला तर सांगायला पाहिजे, मला तुम्हाला शेवटचं वंदन करायचं, अंतिम वंदन करायचं तर मला चान्स द्यायचा होता काय, असं म्हटलं. आणि त्यांनी हात जोडले तेव्हा ती पुन्हा शिला उद्भंगली आणि त्यामधून ते बाहेर आले. त्यांचा वार्तालाप झाला आणि त्यानंतर पुन्हा ती शिला एकत्र झाली आणि त्यामध्ये ते समावित झाले.
अच्छा. असं मी ऐकलं. हा, ओके. बरं. ह्या ओके. एक माझा एक प्रश्न आहे की यामध्ये काय तुम्ही क्लिअर करा प्लीज. आणि दुसरा माझा असा प्रश्न आहे की भगवंतांनी जेव्हा चिवर एक्सचेंज केलं यांच्यासोबत, हो. हा, पहिल्यांदा चिवर जेव्हा एक्सचेंज केलं तेव्हा भगवंतांनी अशी कोणती तरी गाथा म्हटली होती का एक्सचेंज करताना? हा माझा एक दुसरा प्रश्न आहे प्लीज. ओके. आता याबद्दलची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही आहे. कुठले काय कन्व्हर्सेशन झालं ती माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यामुळे मी नाही बोलणार. काही दुसऱ्या उपासकांना किंवा आपल्या मार्गदर्शकांना असेल तर नक्कीच करतील ते. आणि पहिल्या प्रश्नाबद्दल ते दुसऱ्या येणाऱ्या बुद्धांची जी वाट पाहत आहेत याबद्दल मला कॉन्क्रीट ज्याच्याबद्दल आपल्याला कॅनॉनिकल लिटरेचर ज्याला म्हणतो असं मी तरी त्याचा अभ्यास केलेला नाही आहे. त्यामुळे अंदाजे भाष्य करण्यापेक्षा मी त्याच्यावरती इतर उपासकांचं किंवा मार्गदर्शकांचं ओपिनियन घेईल. ओके सर. नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम सर. जय भीम. नमो बुद्धाय. सर जी, एक प्रश्न हा असा आहे की देवदत्त हा भगवंतासोबत प्रत्येक जन्मात होता बोधिसत्व असतानाही, आणि प्रत्येक वेळी त्यांचं त्रासच दिलेला आहे. मग देवदत्ताचं असं कोणचं कर्म आहे किंवा असं कोणचं पुण्य आहे की जे त्यांच्या सोबत ते नेहमी होते, आणि असं काय कर्म होते की ते त्यांनी त्रास दिला त्यांना नेहमी? थोडस क्लिअर करा. नाही, याबद्दल क्लिअर हेच करेन की देवदत्त ही एक टेंडन्सी आहे, हे एव्हिल नेचर आहे. या एक प्रत्येक वेळेस प्रत्येक जन्मात म्हणा की आपल्या समाजामध्ये देवदत्त असतोच. म्हणजे जो वाईट कर्म करणारा किंवा त्या अर्थानेच मी देवदत्तला घेतो. अच्छा अच्छा, म्हणजे सर ही एक संकल्पना आहे आणि असं एक वैयक्तिक एकच माणूस हा देवदत्त अशी प्रवृत्ती रिप्रेझेंट करतो. प्रवृत्ती. हा हा हा. आणि हे बुद्धाच्या बाबतीमध्ये प्रवृत्ती नाही आहे. बुद्धाच्या या जन्माच्या बाबतीमध्ये ती फिजिकल पर्सनॅलिटी आहे, इट्स अ कॅरेक्टर. त्या तो चुलत भाऊ आहे बुद्धांच्या गौतमाचा. हे या जन्मातली किंवा त्यांच्या बुद्धाच्या काळातली ही वस्तुस्थिती आहे. इतर देवदत्त जे आहेत मागचे वगैरे ते वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बुद्धांच्याच काउंटर याला आलेले आहेत, बुद्धाला त्रास द्यायला. अच्छा, ओके ओके सर, थँक्यू. खूप खूप छान सर, धन्यवाद सर. नमो बुद्ध सर. खूप छान झाली आजची देशना. मला एक म्हणजे माझ्या मनात शंका, मी असं म्हणेल की उत्सुकता आहे. तर आपला हे जे जातक होतं ते कासाय वस्त्राबाबत आहे, आणि या जातकामध्ये असा उल्लेख येतो की ते जे सुगंधी कासाय वस्त्र आहे ते देवदत्ताची योग्यता नसताना पण त्यांना मिळतं. आणि मग ते त्याच्या पट्ट्या कापतात आणि त्याला सोनेरी रंग देतात आणि मग ते धारण करतात. मग ते भिक्खू असा उल्लेख करतात की बाबा ते यांची योग्यता नसतानाही ते अरहंत ध्वज घालतायत. तर असं काही कपड्याचं काही वेगळं पण असतो का अरहंताचे कपडे आणि म्हणजे काशाय वस्त्र समजा, आणि म्हणजे ते गोल्डन असतं किंवा अरहंत ध्वज याचा अर्थ काय? ओके, अरहंत ध्वज म्हणजे अरहंत नाही, तो अरह ध्वज आहे. अरह म्हणजे डिझर्विंग, नोबल, म्हणजे उच्च विचार असलेला, कुशल कर्म धारण केलेला तो जो धम्म आहे, तो धम्म धारण केलेला व्यक्ती. तर गोल्डन असलंच पाहिजे असं नाहीये, पण त्याला बुद्धांनी कासाय वस्त्र म्हटलेलं आहे, काशीला तयार केलेलं वस्त्र. आणि त्याला तो जो कथ्था रंग आहे किंवा लाल रंग जो बुद्धांचा जो भगवा रंग आहे तो त्याला धारण करण्यास पात्र समजलेला आहे. त्याला तो गोल्डन करतो किंवा त्याला अजून सजवतो तो महत्वाचा मुद्दा नाही. बुद्धांनी तर चिवर याचं घातलेलं आहे, पंसुकुलिक म्हणजे चिंध्यांचं, फेकून दिलेले कपड्यांचा सुद्धा चिवर घातलेला आहे. पण हा जो कथ्था कलर आहे हा त्या भगवा कलरला, धम्मध्वजाला रिप्रेझेंट करतो. जेव्हा एखादा भिक्खू धारण करतो, तेव्हा एखादा व्यक्ती धारण करतो, तेव्हा तो जबाबदारीची रिप्रेझेंट करतो, धम्माची जबाबदारी रिप्रेझेंट करतो, असं बुद्ध सांगतायत. धन्यवाद सर.
सर माझा प्रश्न की देवदत्त तर प्रत्येक जन्मामध्ये बुद्धांच्या सोबत आहे, त्याचे कर्म असतील. पण बुद्धांचे काही कर्म आहेत का की देवदत्त त्यांच्या सोबत असतो नेहमी? नाही या देवदत्त नाही, मला त्याबद्दल नाही सांगता येणार. परत तेच म्हणतोय की हे हे जे अशा पर्सनॅलिटी प्रत्येक लाईफ मध्ये आहेत बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या, तशा तशा आलेल्या आहेत. तर अजून एक प्रश्न, तर जे अतीत कथा असतात तिथे जास्त करून प्राणीच दिसतात आपल्याला. हो, प्राण्यांच्या आहेत, व्यक्तीच्या आहेत. व्यक्ती फार कमी दिसतात सर. हो हो. असं का, हा प्रश्न आहे सर माझा. ओके. मला नाही सांगता येत. त्या आहेत त्या कथा, त्याच्यातून आपण धम्म शिकायचं आहे. बुद्धांची शिकवण आपल्यापर्यंत किती इफेक्टिव्हली पोहोचते आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यातून. बुद्धांनी जो धम्म दिलेला आहे तो नवांग सत्तू शासन मध्ये दिलेला आहे, नाही का? तर नवांग सत्तू शासन मध्ये जातकही आहे, थेर गाथा आहे, थेरी गाथा आहेत, वेदल्ला आहे, अद्भुत धम्म आहे. म्हणजे ज्यांना जो धम्म ज्या पद्धतीने कोणाला अभूत धम्म आवडतो म्हणजे त्याला अपील होतो. अभूत धम्म म्हणजे कसं, मिराकुलस, हे असे मिराकल झाले, मग तो व्यक्ती त्या धम्माकडे आकर्षित होतो. थेर गाथा, थेरांच्या विक्टरीज, थेरी गाथा, थेरींच्या विक्टरीज कशा त्यांनी आपल्या डिफिकल्टी ओव्हरकम करून त्या ह्याच्यात आल्यात. असे 9 कॅटेगरीमध्ये धम्म दिलाय. गाथा, वेदल्ल, व्याकरण, वैयाकरण, असे नाही का, त्या वेगवेगळ्या पद्धतीने नवांग सत्तू शासन, त्यातलं जातक एक शासन आहे, असं माझं इंटरप्रिटेशन आहे. ओके सर, थँक्यू. मला विचारायचं आहे सर एक प्रश्न. हा बोला. जय भीम सर, नमो बुद्धाय. बोला. सर आजचं तर तुम्ही दोन्ही कथा खूपच सुंदर सांगितल्या, विशेषतः तुम्ही शेवट खूपच सुंदर केला आणि खूप मौल्यवान मार्गदर्शन त्या निमित्ताने आम्हाला लाभलं. तर मला एक असा प्रश्न पडला होता की म्हणजे तो प्रश्न म्हणजे माझी अशी धारणा आहे की जे महाकश्यपांचा जो उल्लेख आलेला आहे ते पंचवर्गीय जे भिक्खू आहेत त्यामधलेच कश्यप का, हे मला खात्री करायची होती. एवढाच प्रश्न होता. नाही, ते वेगळे आहेत, ते वेगळे आहेत. अच्छा अच्छा, थँक्यू सर, थँक्यू. कारण माझी अशी धारणा होती की जे पंचवर्गीय भिक्खू मधले जे आहेत, नदी कश्यप, गया कश्यप आणि उर्वेला कश्यप याबद्दल म्हणत आहे ना तुम्ही? हो 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 हो, आहे ना, 3 कश्यप बंधूचे ग्रुप होते, तर तसं ते रिलेट नाही होत आहे, म्हणजे तसं ते वेगळेच आहेत. फक्त म्हणजे नावाचं साधर्म्य आहे म्हणजे फक्त. हो हो. ओके ओके, ठीक आहे सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. मला वाटते प्रश्न संपलेले असतील, तर आपण कन्क्लूड करूया. कोणाचे प्रश्न नसतील तर मी आदरणीय दयानंदजी मिसळकर सरांना विनंती करते की या अनुषंगाने काही ऍड करायचं असेल तर त्यांनी ऍड करावे. नमो बुद्धाय, जय भीम. लबाने सरांचं खूप खूप कौतुक. नाही, दोन्ही कथा आहे ना तुम्ही खूप सविस्तर सांगितल्या, अनेक पैलू सांगितले, त्याच्यावर खूप चिकित्सक म्हणजे प्रश्न उत्तरही झालेत आणि तुम्ही अभ्यासपूर्ण त्याची मांडणी केलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. फक्त काही मुद्दे मला वाटतं म्हणजे काही आपण आढावा घेतो ना, त्या अर्थाने मी पुन्हा काही गोष्टी चर्चेत आणू इच्छितो. आज लबाने सरांनी ज्या 2 कथा घेतलेल्या आहेत, पहिली आहे कासावं जातक, जे 221 क्रमांकाचं होतं, आणि दुसरं जे होतं 222 क्रमांकाचं चूल नंदीय जातक असा. आणि दोन्ही कथा सरांनी सांगितलं की या देवदत्ताबद्दल आहेत, देवदत्ताच्या वागण्याबद्दल जे आहे किंवा देवदत्ताने बुद्धांना मारण्यासाठी जे काही प्रयत्न केलेले आहेत या जन्मातले आणि आधीच्या जन्मातले. तर मला वाटतं मागच्या वेळेस आपली चर्चा झाली होती की आपल्याला ते आपण अखंड जातक वाचत आहे ना, तर ते एका दिवशी घडलेलं नाहीये किंवा एका आठवड्यात घडलेलं नाहीये, अनेक म्हणजे कालावधीमध्ये ते घडलेलं आहे. देवदत्तांनी
काही एकाच आठवड्यात बुद्धांना मारण्याचे प्रयत्न नाही केले. त्यांनी ठराविक प्लॅनिंग करून त्यांना मारायचे प्रयत्न केले आणि ते असफल झाल्यानंतर मग जेव्हा धम्मसभेत भिक्खू चर्चा करतात की देवदत्त कसा क्रूर आहे, देवदत्त कसा प्रयत्न केला मारायचा, बुद्ध कसे वाचले, जे काही त्यांची धम्मसभेत चर्चा होत असेल त्या अनुषंगानं मग बुद्ध सांगायचे की आताच नाही, पूर्वी सुद्धा याने असे असफल प्रयत्न केलेले किंवा त्याने काही जे प्रयत्न केले त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर पहिली कथा जी आहे ती हत्तीबद्दल आहे आणि दुसरी कथा आहे वानराबद्दल. म्हणजे दोन्ही ठिकाणी बोधिसत्व म्हणजे प्राणी योनीतच आहे, देवदत्त मनुष्य योनीत आहे. दोन्ही वेळेस तो म्हणजे दुर्गुण असलेली व्यक्तीच आहे. हत्तीची शिकार करतो तो पहिल्या याच्यात, जे लबाने सरांनी सांगितलं. आणि कासा वस्त्र घालून तो हे करायचा, कारण हे हत्ती आहे ना पच्चिक बुद्धांना वंदन करायचे. म्हणजे याच्या आधी पण असं आलेलं आहे की वंदन करायचे ते पच्चिक बुद्धाला सगळे हत्ती. आणि मग देवदत्त बघतो की अरे हे तर याच्यासमोर सरेंडर होतात असं, आणि म्हणून तो भगवी वस्त्र घालून हत्या करायचा प्रयत्न करतो. आणि इथे पण जेव्हा हत्ती जे आहे बोधिसत्व त्याचा लीडर आहे, प्रमुख आहे, आणि त्याच्या लक्षात येतं की आपल्या हत्तीची संख्या कमी होत चाललेली आहे. आणि सगळ्यात शेवटी जो हत्ती असतो त्याला तो बरोबर एका विशिष्ट वेळेस तो मारत असतो. आणि कशासाठी मारत असतो तर त्याचे दात जे आहे हस्ती दंतासाठी मारत असतो. तर ते हस्तिदंत का पाहिजे, तर तो वाराणसीला फिरत असताना त्याला एका गल्लीमध्ये, एका आळीमध्ये हस्तिदंतावर काम करणारा लोक दिसले त्याला. आणि मग त्याला वाटलं की अरे हे तर फार महागडं आहे, ही महागडी गोष्ट आहे, आणि मग म्हणून तो हत्तीची शिकार करतो. आणि तर आपण जेव्हा कथा वाचतो तर त्यावेळेसचे जे व्यापार होते, व्यवसाय होते किंवा रोजगाराचं जे काही संधी होत्या त्याचा बारकाईनं पण अभ्यास करायला पाहिजे एकत्र. तर हस्तिदंताचा अभ्यास करणारे लोक वाराणसीमध्ये होते हे आपल्याला म्हणजे या कथेवरून समजतात. कारण हस्तिदंतावर कारागिरी तर पहिल्यापासूनच आहे, पण त्याचे संदर्भ जेव्हा शोधतो तेव्हा आपल्याला अशा कथा कामामध्ये येतात. आणि एक महत्वाचा मुद्दा जो आहे लबाने सरांनी सांगितलेला की जे अतिउत्तम दर्जाचा जो वस्त्र जे मिळत आहे चिवरासाठी ते कोणाला द्यायचं, तर कॉम्पिटिशन आहे, स्पर्धा आहे. म्हणजे एका बाजूला सारीपुत्त थेर आहे, आपल्याला माहित आहे की जे अभयधम्मामध्ये म्हणजे खूप अग्र आहे, श्रेष्ठ आहे, आणि दुसऱ्या बाजूला देवदत्त आहे. तर लोकांमध्ये म्हणजे काही जण म्हणतात देवदत्ताला द्या आणि काही जण म्हणतात सारीपुत्ताला द्या. तर म्हणजे देवदत्ता एवढं तुल्यबळ होता हे मला सांगायचं होतं की असंच तो मोठा नाही झाला, त्याच्यात कॅपॅसिटी होती, फक्त इल माइंड जे होतं म्हणजे दूषित चित्तामुळे त्याची प्रगती नाही झाली किंवा त्याने हानी करायचा प्रयत्न केलेला आहे. कॅपॅसिटी असून सुद्धा ठीक आहे, ताकद होती त्याच्याकडे, एबिलिटी, कॅपॅसिटी, जे काही शब्द वापरू ते होतं, पण चुकीच्या दिशेने त्यानं ते वापरलं. आणि म्हणून इथे आपल्याला एक दिसते की तुलना झालेली आहे सारीपुत्त थेराची की याला. अर्थात सारीपुत्त थेर तिथे जास्त राहणार नव्हते श्रावस्तीला, ते बाहेर त्यांचं जाणं येणं असं होतं. त्या एका मुद्द्यावर त्यांनी सांगितलं की देवदत्त तर इथेच राहतो, आपल्याला नेहमी त्यांची देशना घ्यायची आहे, आपल्या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकतील, सारीपुत्त थेर तर इथे राहत नाही, मग आपण यांना द्यावं. आणि त्यासाठी म्हणजे खरं म्हटलं तर वोटिंग होतं, बहुमतानं असं ठरलं जातं की ते देवदत्ताला दिलं जातंय. आणि जी गाथा आहे लबाने सरांनी जी सांगितलेली आहे की चिवर कोणाला शोभताय, तर चिवर जो आहे ज्याचं चित्त शुद्ध आहे ना, ते ज्याची वाणी मंगल आहे, चित्त शुद्ध आहे, त्याला ते शोभतंय असे. पण ज्याचं चित्त मलिन आहे त्याला चिवर शोभत नाही, असं सरळ सरळ त्यांनी सांगितलेलं आहे. लबाने सरांनी चिवराचं खूप जास्त महत्व त्यांनी अनुभवातून सांगितलेलं आहे, कारण त्यांनी पण ते श्रामणेर झाले होते आणि त्यात श्रामणेर होऊन चिवर घालून त्यांनी अभिधम्माचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यामुळं ते अधिक चांगल्या तऱ्हेनं त्या भावनेने त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर चिवराला किती मान आहे हे त्यांनी अनुभवलेलं आहे आणि आपण पण अनुभवतो. आपल्याला माहित आहे की चिवर जेव्हा घेऊन जातो आपण म्हणजे भिक्खूंना किंवा बुद्धांना, तर आपण डोक्यावर घेऊन जातो ते
एवढं महत्वाचं ती गोष्ट आहे. आणि ते इतकं महत्वाचं आहे की उपासक डोक्यावर घेऊन जातो आणि तो घालणारा व्यक्ती किती महान असेल है ना. ते 24 तास ते चिवर घालून राहणारा व्यक्ती म्हणजे भिक्खू किती मोठा आहे, इतकं पवित्र वस्त्र तो घालून राहत होता. आणि त्याच याने म्हणजे एक स्पेशल जातक आहे याच्यावर. आणि जेव्हा बोधिसत्वाला कळत आहे की हाच व्यक्ती आहे जो आपल्या अनेक समूहातील हत्तींना मारलेला आहे, म्हणून ते पहिल्यांदा चिडून जातात त्याला. फक्त शिवराचा मान ठेवल्यामुळे देवदत्त वाचलेला आहे. देवदत्ताला जीवनदान जे मिळालं ते चिवरामुळे मिळालेलं आहे. आणि आता जो विषय निघालेला आहे म्हणजे चिवर किती महत्वाचा आहे, किती पवित्र मानलं जात आहे आपल्या बौद्ध विश्वामध्ये, ते आपल्याला चांगलं समजून घ्यायचं आहे. आणि त्याच संदर्भात आता आपले काही लोकांनी सांगितलं की ते गुरुपाद जे आहे, गुरुपा म्हणतात त्याला शॉर्ट मध्ये, त्याला पहिले विष्णुपाद म्हणायचे, पण ते खरं म्हणलं तर गुरुपाद आहे. आणि गुरु कोण आहे तर आपल्याला माहित आहे की बुद्ध म्हणजे गुरु, त्यांचे पदचिन्ह तिथे आहे. आणि त्याच्यावर बरीच चर्चा झालेली आहे, ती काही बोलत नाही मी. पण जे जे गेले असतील आता त्यांना म्हणजे खूप खूप अभिनंदन, त्यांना खूप साधुवाद की इतक्या पायऱ्या चढून तुम्ही ते गेले आणि तिथे दर्शन घेतलंय. फार तुमचं साधुवाद. शिवरावरच विषय मला फक्त बोलायचा होता की आम्ही मागच्या आठवड्यात बुद्धगयाला गेलो होतो. तिथे त्रिपिटक चांटिंग चालू होतं आणि त्रिपिटक चांटिंग मध्ये किंवा दिवसभरातच म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ जे काही असेल त्यावेळेस अनेक म्हणजे ब्रेक मध्ये दान केलं जायचं. आणि म्हणजे दुःखद गोष्ट अशी आहे की अनेक जे भिक्खू आहे स्पेशली भारतीय, ठीक आहे, म्हणजे ते चिवर त्यांना बिलकुल शोभत नाही आहे. इतके गर्दी करायचे सामान्य लोकांसारखी दान देताना. आणि बरेच म्हणजे अंडर एज म्हणू किंवा कमी वयातले किंवा काही तरुण असे श्रामणेर होते, ते फक्त हे पैसे दान गोळा करायला यायचे आणि खूप आवाज करायचे, गोंधळ करायचे. आणि खूप म्हणजे ती दुःखाची गोष्ट आहे. चिवराचा हे जे जातक किंवा त्यातली जे गाथा तुम्ही वाचलेली आहे की पवित्र चित्त असणारे लोकांनाच ते शोभतंय, अपवित्र लोकांना नाही आहे. तर ते डोळ्याने बघितलं, त्याचं खूप म्हणजे वाईट वाटतं की पुढे याच्यात शुद्धता कशी येईल किंवा याच्यावर वचक कसा बसेल. कारण जे बाहेरचे जे भिक्खू येतात किंवा उपासक उपासिका येतात त्यांच्यासमोर एवढी वाईट इमेज झालेली आहे की महाराष्ट्रीयन किंवा भारतीय भिक्खू म्हटलं तर म्हणजे त्यांच्याकडून काहीच अपेक्षा करू शकत नाही. चांगल्या वर्तणुकीची सुद्धा म्हणजे पब्लिकली, एकांतात तर काय करत असतील ती गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही क्राऊड मध्ये एवढे हजारो लोक तिथे बसलेले असताना देशातले आणि विदेशातले तुम्ही एवढे म्हणजे खालच्या स्तरावर वागता, तर तो चिवराचा बिलकुलच सन्मान नाही आहे. पण तिथे पण त्यांना काही बोलल्या जात नाहीये कारण ते चिवर घालतात. मला काय एक प्रश्न विचारला गेले ना की जो भिक्खू खोटं बोलत असेल किंवा चुकीचं बोलत असेल तर दुरुस्त करायला पाहिजे का? माझं वैयक्तिक मत आहे बिलकुल दुरुस्त करायला पाहिजे. फक्त त्या भिक्खूचा अपमान नाही करायचा, आपण त्यांचं पूर्ण ऐकून घ्यायचं, नंतर मग सांगायचं की बंतेजी तुम्ही हे सांगितलं होतं ना, पण या पुस्तकात किंवा या त्रिपिटकात इथे असं असं सांगितलेलं आहे, तर मला फक्त तेच क्लिअर करायचं होतं. मग ते काय बोलतात त्याच्यावर तुम्ही रिस्पॉन्स द्या, पण आपल्याला त्यांचा अपमान नाही करायचा, दुरुस्ती नक्कीच करायची. आणि जेव्हा जागरूक असतो उपासक उपासिका तेव्हा भिक्खूंना पण जागरूक राहणं आवश्यक वाटेल त्यांना. पण म्हणून आपण या धम्मसाकाच्या मार्फत जो काही धम्म शिकत आहे, धम्मपदामार्फत आणि जातकामार्फत, तर नक्कीच आपली बैठक जरा व्यवस्थित होत आहे. आपल्याला विनय कळत आहे, आपल्याला अभिधम्म कळत आहे, आपल्याला इतिहास कळत आहे आणि अनेक सुत्ताचा त्यानिमित्तानं अभ्यास होत आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच अनेकाच्या पुढे आहेत. अनेक भिक्खूंना जे माहिती नाही ते तुम्हाला माहिती आहे, पण त्याचा गर्व म्हणून नाही, पण एक अभ्यास म्हणून आणि चिकित्सा म्हणून त्याचा तुम्ही उपयोग करायला पाहिजे. तर दुसरं असं आहे की दुसरं जे जातक होतं ते आहे चुल्ल नंदिया जातक.
तर तिथे पण जे जो वानर असतो, बोधिसत्व वानराचा नेतृत्व करतो, 80,000 वानर त्या समूहामध्ये होते, त्या ग्रुपमध्ये होते, त्याचे ते नेता होते बोधिसत्व. आणि ते एवढा मोठा ग्रुप सांभाळायचं म्हटलं, एवढा मोठा ग्रुप सांभाळायचा म्हणजे 80,000 साधी गोष्ट नाही. तर म्हणजे थोडक्यात तो खूप मोठा ग्रुप होता, छोटा नाही, काय 100-200चा ग्रुप नव्हता, हजारो माकडाचा तो ग्रुप होता. आणि त्याचं नेतृत्व करणं म्हणजे त्यांना कुठे उतरायचं, कुठे थांबायचं, कुठे परत जायचं, कोणत्या दिशेने जायचं, अनेक प्राण्यामध्ये ज्या गोष्टी असतात, नुसतं खायचं उड्या मारायचं हे नसतं, अनेक गोष्टी असतात. तर त्याचं नेतृत्व करणं, त्यामुळे ते बिझी असायचे. आणि ते आपली जी अंध आई आहे, जी खूप दूर होती, एका ठिकाणी तिला सेफ ठेवलेलं होतं. तर इतर माकडांना ते सांगायचे, इतर वानरांना, की माझ्या आईला ते घेऊन जा. पण ते तिथपर्यंत पोहोचू देत नव्हते. आणि त्यामुळे आईची तब्येत खूप खराब झाली. नंतर बोधिसत्व आणि त्यांचा जो भाऊ आहे चुल्लन, ते दोघं तिकडे गेले आणि बघितलं तर आईची तब्येत खराब आहे. का झाली? तर मला भोजनच नाही मिळालं. मग बोधिसत्व म्हणतात, मी तर नेहमी पाठवत होतो. नंतर मग ते म्हणतात, नाही, मला मिळालं नाही. मग बोधिसत्व विचार करतात, की असा समूह ज्याचं मी नेतृत्व करतो, ज्यांचं मी लालन पालन पोषण करतो, त्यांना सेफ ठेवतो, सुरक्षित ठेवतो, तेच माझ्या आईला माझ्याशी बेईमानी करून माझ्या आईपर्यंत ते एक साधं भोजन पोहोचू देत नाही, तर अशा ग्रुपमध्ये राहायचं का? अशा समूहामध्ये का राहायचं? आणि त्यांनी तो ग्रुप सोडलेला आहे, एवढं मोठं नेतृत्व सोडलेलं आहे, वर्चस्व सोडलेलं आहे. कशासाठी? आपल्या मातेसाठी, अंध मातेसाठी, अंध मातेच्या सेवेसाठी त्यांनी अख्ख्या साम्राज्य म्हणजे त्याच्यावर लात मारलेली आहे, लक्षात ठेवा. आणि नंतर ते आपल्या भावाला सांगतात, की तू तो समूह सांभाळ. तो म्हणतो, मला पण नाही सांभाळायचा तो समूह. तर हे दोघं भाऊ अख्खं साम्राज्य सोडतात आणि आईच्या सेवेमध्ये राहतात. आणि पुढे मग लबाने सरांनी जे सांगितलं, की देवदत्त कसा येतो आणि मग ते आपल्या मातेसाठी कसे सॅक्रिफाईस करतात, की माझ्या मातेला नका मारू, कारण ती वयस्कर पण आहे, अंध पण आहे आणि कमजोर पण आहे, तर त्यापेक्षा आमचं मांस खा. तर बोधिसत्व पहिले सॅक्रिफाईस करतात, तरी देवदत्तचं मन भरत नाही त्या पारध्याचं. मग तो पुन्हा दुसऱ्या भावाला दुसरा भाऊ म्हणजे आईला मारायला जातो, तर दुसरा भाऊ पुढे येतो आणि त्यालाही तो मारतो. आणि तेवढ्यावरही त्याचं समाधान होत नाही. म्हणजे दोघंही भाऊ मातेसाठी सॅक्रिफाईस करतात, तरी त्या मूर्ख, द्वेषी, लालची देवदत्ताला ते कळत नाही आणि तो त्या मातेला पण मारतो. आणि नंतर या तिघांना मारल्यावर ते एवढं म्हणजे गंभीर काय म्हणतात, भारी कर्म होते त्याचे, दुष्कर्म होते, की त्याला घरी गेल्या गेल्या म्हणजे सगळं काय नुकसान झालं ते लबाने सरांना सांगितलेलं आहे. तर त्याच्या कर्माची फळं म्हणजे इथे काय झालेलं आहे, की बोधिसत्वाला मारून टाकलेलं आहे, बोधिसत्वाच्या भावाला आणि मातेला पण मारून टाकलेला आहे. तो घरी पोहोचू नाही शकला, किंवा घरी पोहोचल्यावर तो ताबडतोब मेला आणि नरकामध्ये गेलेला. तर असे म्हणजे खूप गंभीर, याच्याकडे आहे ना, इतकं एक एक वाक्य वाचून त्याच्यावर आपण चिंतन करायला पाहिजे, की हे कसं झालं, काय झालं, किती गंभीर प्रकरण आहे हे आपल्याला या आत्मकथेतून लबाने सरांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि आपल्याला म्हणजे मी सांगितलं ना, बाय प्रॉडक्ट्स किंवा त्यातून इतर जे गोष्टी सांगतात. पहिल्या कथेमध्ये आपण बघितलं, की हस्तिदंताचे व्यापारी आपल्याला सापडले, कारागीर सापडले. इथे माकड खाणारे पण लोक होते त्यावेळेस, किंवा आताही आहेत म्हणा, अनेक जमातीमध्ये खाल्ल्या जात. पण म्हणजे त्याचा मांस तो विकायचा आणि उरलं सुरलं घरच्यासाठी ठेवायचा. ही नेहमी पारद्याची प्रथा, म्हणजे उदरनिर्वाहाचं वागणं आपल्याला कळत आहे. तर असं हे म्हणजे दोन्ही कथामध्ये देवदत्त आहे, दोन्ही कथामध्ये तो हत्तीला आणि वानराला मारतो आहे. पहिल्या याच्यात तर बोधिसत्व खूप स्ट्रॉंग आहे आणि ते फक्त त्याच्या अंगावर चिवर असल्यामुळे त्याला मारत नाही, त्याला जीवदान देतात. मात्र इथे ते वानर योनीत आहे, हे स्वतः सॅक्रिफाईस करतात बोधिसत्व, पण देवदत्त जीवदान देत नाही. ना बोधिसत्वाला देतात जीवदान, ना त्यांच्या भावाला, ना मातेला. तर दोघांच्या म्हणजे थॉट प्रोसेस मध्ये किंवा चित्तामध्ये किती फरक आहे. एकाला म्हणजे संधी असून मारत नाही, नुसतं चिवराचा, खरं म्हटलं तर कपडा येतो, पण तरी बोधिसत्वाची जी परंपरा आहे ते मारत नाही त्याला. इथे देवदत्त मारतो
हे दोन्ही म्हणजे दोन्हीमध्ये आपल्याला ते साम्य किंवा भेद दिसतोय. आणि प्राण्याच्याच कथा नाहीये. एक तो प्रश्न विचारला की प्राण्याच्याच कथा काय आहे, तर असं काही नाहीये. यक्ष, किन्नर, गंधर्व, नाग या सगळ्यांच्या कथा आहेत. आणि सक्क देवराजाच्या तर किती कथा आहेत, अनेक देवपुत्ताच्या कथा आहेत, वृक्ष देवता आहे बऱ्याच वेळा, बोधिसत्व अनेक अनेक योनीमध्ये आहे. पण आपल्याला प्राण्याच्या कथा जास्त दिसतात, कारण प्राणी पण अलग 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 योनीतले आहे ना. अलग अलग योनीतले म्हणजे कोणी वानर, हत्ती, पक्षी, मोर, काय काय जे असतील ते, तर त्यामुळे त्यांची संख्या आपल्याला जास्त वाटते. पण त्या अधिक चांगल्या तऱ्हेनं आपल्याला पटतात असं मला वाटतं. म्हणजे आम्हाला तरी खूप म्हणजे चांगलं वाटतंय. म्हणजे जे ते काल्पनिक आहे याच्या पलीकडे जाऊन आपण त्या वास्तवावर त्याचं चिंतन करतो, त्यामुळे त्या अधिक प्रभावी वाटतात. लबाने सरांनी हे सगळं खूप चांगलं सांगितलेलं आहे. इथे जो वानर आहे तो बोधिसत्व आहे, आणि त्याचा भाऊ जो आहे तो आनंद आहे, आणि आई आहे ती महाप्रजापती आहे. ते यांचं जन्मजन्मीचे कसे रिलेशन होते. आपण याच्या आधी माती पोषक जातक जे आहे ते झालेलं आहे. ते जिन्न ब्राह्मण पुत्तवत्थू मध्ये एका वयस्कर ब्राह्मणाची कथा धम्मपदामध्ये आलेली आहे, आणि त्यात माती पोषक जातक आलेला आहे. तर तिथे पण हत्ती जो आहे बोधिसत्व, तो पण अनेक हत्तीच्या कळपाचा तो प्रमुख आहे. तो पण आपला भोजन आपल्या अंधा आईला पोचवायला इतर हत्तींना सांगतो, पण ते पण हत्ती तसेच टिकतात, मातेपर्यंत ते भोजन पोहोचू देत नाही. आणि मग बोधिसत्व म्हणजे हत्ती विचार करतात की मला या कळपात कशाला राहायचं, म्हणून ते पण सोडतात. आणि नंतर मग पुढे ते आई त्याला कसं राजा पकडून नेतो, नंतर ते कसे जेवण करत नाही, नंतर कशी गाथामध्ये तो संवाद आहे. तर तो खूप म्हणजे भावनिक कथा होती. तर तिथे बोधिसत्वाची आई अंध आहे, आणि बोधिसत्व कळप सोडून मातेच्या सेवेसाठी आलेला आहे. इथे पण वानर नेता आहे तो, इथे पण आई अंध आहे, आणि तो पण कळप सोडून आलेला आहे. तर मातेचं जे सेवा देणं ही बुद्ध धर्मात माता पित्याची सेवा किंवा वरिष्ठाची सेवा किंवा साधू संतांची सेवा जे म्हणतो ना आपण, शीलवान व्यक्तीची सेवा, याला अत्यंत महत्व आहे बोधिसत्व म्हणजे बुद्ध धर्मात. आणि या दोन्ही कथा लबाने सरांनी खूप चांगल्या तऱ्हेनं सांगितलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आपण सगळ्यांनी खूप चांगले प्रश्न विचारले. अशीच प्रश्न विचारत राहा, अशीच चर्चा करत राहा, आणि हेच पुण्याचं काम आहे. फक्त एकच विनंती आहे की अनेक लोकांपर्यंत पोहोचा, कारण आम्ही बुद्धगयाला गेलो तर बरेच जण म्हणे आम्हाला माहीतच नाही. प्रॉब्लेम हाच आहे की आम्हाला माहिती नाही, म्हणजे ही तुमची जबाबदारी होती, तुम्ही तोपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. गेले 4 वर्ष झाले तरी तुम्ही तुमच्या मित्र परिवारापर्यंत पोहोचलो नाही. ही थोडी दुःखाची गोष्ट आहे. आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, आणि त्यामुळे तुमचं मंगल होईल, त्यांचं मंगल होईल, सगळ्यांचं मंगल होईल. लबाने सरांचं पुन्हा एकदा अभिनंदन, आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. साधू साधू साधू. थँक्यू सर. साधू साधू सर. खूप छान सारांश रूपात तुम्ही ही सगळी माहिती सांगून दिली. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर्व पीपीटी ग्रुपचे आणि ज्योती मॅडमचे, की जे सुंदर सुंदर आपण चित्र बघतो आहे ते त्यांच्या अथक परिश्रमाने. तसेच तर मी धन्यवाद देते USA मधनं वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमामुळे. धन्यवाद सर्व धम्मसागरच्या टीमचे, ज्याच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाचे मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. मी सर्वांना विनंती करते की आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, कुटुंब आणि नातेवाईक आणि शक्य असल्यास सर्व इतर ग्रुपवर पण शेअर करावा, कारण त्यांना पण या कथेचा आणि या ज्ञानामध्ये भर पडेल आणि निभणाच्या दिशेने वाटचाल करतील. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल हो. इथेच थांबते. कार्यक्रम समाप्तीच्या आधी आपण धम्मपालन गाथा म्हणूयात. त्यासाठी मी शेंडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी धम्मपालन गाथा म्हणावी.
ओके मॅडम. सब पाप सकर्णम कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपनम एतं बुद्धान शासनम धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमे च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधर्मो होति यो धम्मं न पमज्जति नथि मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् नथि मे शरणं गयं संगो मे शरणं वरम् एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु.